क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांची गोलंदाजी आपण सातत्याने पाहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्यांनी खूप चांगला खेळ खेळला. एनबी ट्रॉफीच्या पहिल्या पर्वाचा तो इमर्जिंग सुपरस्टार आहे. तर स्ट्रायकर एंडला बाईक सम्राट केतन म्हात्रे. फुलटॉस चेंडू आणि फ्रीजचा चेंडू होता म्हणून तो रिस्क घेतला होता. धावाची अपील करण्यात येते आणि चोटी धाव, साइड आर्म थ्रो, फोटो फिनिश वाला क्रिकेट आणि तिसऱ्या पंचांची मदत. फ्री हिट असल्यामुळे तितकं नुकसान झालं नाही, पण प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकला होता. कारण केतन सॉफ्ट डिसमिसल जरूर झाला असता, पण त्या ठिकाणी अजून एक संधी आहे. पण पाहूया या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचांची मदत घेतोय या निर्णयासाठी. पहिली धाव नो बॉलची होती, त्यानंतर ही धाव पूर्ण झाली की नाही त्याची शहानिशा आपण करतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकातला हा 10वा दिवस आणि 10व्या दिवसामध्ये देखील आपण क्रिकेटचा तसाच रणसंग्राम पाहणार आहोत. ग्रामीण क्रिकेटचा देखील एक सामना आपण संध्याकाळी सत्रात पाहणार आहोत. आगासन वर्सेस उमरली असा सामना प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. पण सुरुवात आजच्या सकाळच्या सत्राची होते, ते म्हणजे रोहित 11 वर्सेस आदित्य 11 या दोन व्यावसायिक संघातील लढत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटर इज सेफ ऑर नॉट त्याची शहानिशा आपण करतोय. थडप बाय थोडे बिझी झालेले आहेत 70 स्पोर्ट्सच्या वॉर रूम मध्ये. सेव्हन्टी स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. आणि त्याचमुळे आंतरराष्ट्रीय स्तर काय असतो, जसं आपण उल्लेख केला की परफेक्शन, इव्हेंट मॅनेजमेंटचं जे परफेक्शन आहे तुम्हाला या स्पर्धेत पाहायला मिळतेच आहे. आणि त्याचमुळे प्रेक्षकांची सहमती या स्पर्धेला द सिनेट नॉट आउट फलंदाज सेफ आहे. काय जबरदस्त ग्राफिक्स आहे तुम्ही बघा आणि कॅमेरा वर्क अतिउच्च दर्जाचं 70 लाईव्ह यांच्या मार्फत. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. निहाल तुसामत यांचा पुढील चेंडू आणि मागच्या बाजूला चांगल्या तऱ्हेने पुल केलाय आणि याच बरोबर येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. चौकार आलेला आहे आणि महेश नानगोडे आता चमकदार खेळ सादर करतोय. बॉडी लाईन अटॅक होता, क्रॉस बॅटेड खेळले, क्षेत्ररक्षक होता सर्कलच्या आतमध्ये, त्याचमुळे लॉंग चेस आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कसं खेळायचं महेश नानगोडे ठाऊक आहे. त्याचमुळे आता त्यांनी ड्रायव्हिंग सीटवर बसून धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. धावसंख्या पोहोचते 6 वर. पुढे चेंडू हळुवारपणे त्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत एक धाव पूर्ण केली आहे. ही चांगली त्यांनी कामगिरी दाखवली आहे. चौकार मारल्यानंतर एक धाव घेऊन धावफलक हलतं ठेवलंय, स्ट्राईक रोटेट केली आहे, चांगली सुरुवात केली आहे इथे आदित्य एकादश या संघाने. सुरुवातीला खूप जास्त महत्व दिलं जातं कुठल्याही क्षेत्रामध्ये, क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तसंच आहे. आणि ती सुरुवात व्यवस्थित केली जाते. आदित्य 11 या संघाकडून दोन्ही फलंदाज व्यवस्थित स्वतःचा खेळ सावरून खेळतायत. लोअर फुल टॉस अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे मिडॉनच्या दिशेने. निहाल तुसामत जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळला, परंतु जेव्हा एनबी ट्रॉफी खेळला तेव्हा निलेश दादा बिंदाडे यांनी प्रॉमिस केलं होतं की इमर्जिंग प्लेअर जो कोण असेल त्याला वर्षभर मी माझ्या संघामध्ये खेळवणार. आणि मग अहमद भाई आणि राहुल वाल्मिकी यांच्या सहकार्याने तो वर्षभर खेळला एनबी संघामध्ये. स्विचिट मारायचा प्रयत्न, चोटी धाव, हळूवारपणे खेळतोय केतन म्हात्रे. याच परिसरातला खेळाडू आणि काय नाव केलं यांनी आज भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा. केतन म्हात्रे म्हणजे धावांची गॅरंटी, अशी गॅरंटी असलेला खेळाडू. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. स्पर्धेचं गांभीर्य ओळखून तो सुद्धा त्याच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवून खेळतो आणि पहिल्या षटकावर थोडा वेळ स्वतःला देतोय. धावसंख्या पोहोचते बिनबाद 8. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज बॉल बॅकवर्ड पॉइंटला, दरम्यान एक सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावसंख्या पोहोचते आदित्य 11 ची प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 9 धावा. खूप खूप धन्यवाद. तर आता प्रमोद शेडगे आपल्या बरोबर जुळत आहेत. खास आडणेचा आवाज या प्रमोदजी आणि त्यांच्या जोडीला मनीष पाटीलजी, दोन्ही पालघर मित्र आज आपल्या सोबत आहेत आणि दोन्ही अति व्यस्त कॉमेंटेटर आता आपलं मनोरंजन करतील. धन्यवाद.
सन्माननीय काशीनाथ पाटील साहेब तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहे, ज्यांच्या वतीनं क्रिकेट या खेळासाठी जे समर्पण आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. 79 बाईक त्यांनी मालिकावीरच्या स्वरूपात नक्कीच सर्व आयोजकांना दिलेले आहेत. तर महेश नानगुडे आणि केतन राजेश सोरटे बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक उत्तम दर्जाचा फिरकीपटू ज्याची गोलंदाजी नेहमीच विविध स्पर्धांमध्ये आपण पाहिलेली आहे. ज्या संघात खेळेल त्या संघाचं सोनं करण्याची प्रतिभा तो ठेवतो. तर राजेश सोरटे बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट न फोर्स केलाय बॉलला, ताकद लावले पण ताकद कमी पडली का? ताकद हलकीशी कमी पडली आहे, पण त्या ठिकाणी उत्तम दर्जाचा खेळ डीप मध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक या स्वरूपामध्ये निहाल त्यांनी झेल तर गॅदर केल्या सेकंड अटेम्प्ट मध्ये, पण आपण पंचांकडून जाणून घेऊया. 70 स्पोर्ट्सच्या वॉर रूम मध्ये आपण पोहोचतोय आणि त्या ठिकाणी नेमकं काय घडले त्याची शहानिशा आपण करणार आहोत. प्रमोद शेडके सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच मनीषजी पाटील, हरीश पंड्या सर आणि मुख्य समालोचक आपण पाहत आहेत IPL समालोचक कुणाल दाते पाटील, कुणाल दाते यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 आपण पाहत आहेत. आलेल्या संपूर्ण आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. काय झेल टिपला होता, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकलात. प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं हे मात्र दर्शवून दिलं गेलं. डिसिजन पेंडिंग राहिलेला आहे. 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण क्लॅरिटी पाहतायत, थेट प्रक्षेपण पाहतायत, टेलिकास्ट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मनीषजी, पण पाहूया आता विकेट आहे की महेश नानगुडे सेफ आहे, कारण या ठिकाणी चहानिशा चालू आहे. लॉंग ऑन ला निहालने खूप चांगलं अँटिसिपेशन दाखवलं आणि येते योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. महेश नानगुडे यांचा खेळ संपला, धक्का बसतोय पहिला आदित्य 11 ला. केतन आपण पाहतायत, केतन म्हात्रे एका साईडला आपण पाहू शकाल. अतिशय यंदाचा हंगाम आणि सातत्याचं दुसरं नाव म्हणजे केतन म्हात्रेला आपण पाहतायत. 4 बॉलचा खेळ केलाय, 2 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. एका साईडला 9 रन झालेले आहेत आणि एक गडी बाद. जबरदस्त झेल टिपला होता. प्रेझेन्स ऑफ माइंड, आय कोऑर्डिनेशन अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहिलात. हातांची उंच चांगली होती आणि शेवटच्या मोमेंटला जो झेल टिपला गेला अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहिलात. एक एक्सलंट कॅच. नवीन फलंदाज मैदानात मध्ये पोहोचतायत ते म्हणजेच नागेश वाडेकर. हे सुद्धा शतकवीर म्हणून ओळखले जातात आणि मागच्या 2 सीझनमध्ये नागेशचा खेळ सातत्यानं विविध स्पर्धांमध्ये आपण पाहतोय. त्याचमुळे त्याची वर्णी संघामध्ये लागले. 3ऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी त्याला मिळते आदित्य 11 या संघामध्ये. पण क्विकर बॉल होता, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. 5व्या स्टंपवर बॉल ठेवलाय, हार्ड लाईनवर बॉल पिच केलाय. दुपारच्या टणक खेळपट्टीचा फायदा राजेश सोरटे उचलतोय. डॉट बॉल. जबरदस्त टॉस झाला होता. बॉल पडल्यानंतर डिलिव्हर्ड झाल्यानंतर आपण पाहू शकतायत सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉलची सांगता होते. नागेश वाडेकरचा हा यावेळेला अप्रतिम शॉट पाहायला मिळतोय. नेत्रदीपक चौकार, गुड शॉट. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार आलेला आहे नागेश वाडेकरच्या बॅटमधून. राजेश सोरटेचा बॉल खरंच ऑफस्टमच्या बाहेरचा होता आणि त्या बॉलला ओळखत असताना, मेरिटवर खेळत असताना, एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करताना हा चौकार त्यांनी वसूल केलेला आहे. बघा, पूर्णपणे बॉडीला मागच्या बाजूला झुकवलं आणि त्यानंतर हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. तुमच्याकडे जर फ्लेक्झिबिलिटी असली तर तुम्ही आरामात असे फटके खेळू शकता आणि तीच फ्लेक्झिबिलिटी नागेश वाडेकर याची पाहायला मिळते. आणि धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या आदित्य 11 ची जाते 13 वर. 13 धावा, 1 गडी बाद. नेक्स्ट बॉल.
पुन्हा एकदा ताकद, पण अलॉंग द ग्राउंड ऑफ स्ट्रोक खेळलाय. शतरक्षक आहेत निहाल. लॉंग ऑफला एक सिंगल कंप्लीट होते. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नागेशच्या वतीनं पाहायला मिळते. केतन थोडासा पॉज घेतोय, थोडा वेळ घेतोय, पण नागेशने धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी फटकेबाजी सुरू केली आहे. धावसंख्या 14, एक गडी बाद आदित्य 11. हो, जबाबदारी जाणतोय नागेश वाडेकर. मान्सून ब्लास्ट आपण पाहिलं आणि काय जबरदस्त शतक ठोकलं गेलं होतं कोणगावच्या त्या मैदानात. तोच खेळाडू आपण पाहत आहेत. ऑन साईडला बॅटचा टो लागला होता. मिस टायमिंग स्ट्रोक, सरळ चेंडू निघून येईल. 4 धावांकरता मेल कणखर, चौकार, गुड शॉट. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार आलेला आहे. बॅटच्या टोला जरी कनेक्ट होत आहे, पण कल्याण डोंबिवली हे त्याचं अधिक्षेत्र आहे आणि त्याचमुळे हे मैदान तो जवळून ओळखतोय, तरी देखील थोडा स्वतःला तो वेळ देतो. पण यावेळेस त्यांनी त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याची सुरुवात केली आहे. चौकार येतोय आणि 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. 18 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. काशीनाजी पाटील यांचा संघ आपण पाहतोय. आदित्य 11 खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करताना धावांचा आलेख उंच करण्यासाठी केतन म्हात्रे सुद्धा, ज्यांनी पहिल्या षटकात थोडासा वेळ घेतला होता, ते इन ऍक्शन मध्ये येत आहेत. ऑन द राईज, सरळ बॅटचा केलाय वापर. बॉल करतो हवाई सफर, जातोय सीधा लॉंग ऑफ सीमारेषा पार आणि येतोय माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज षटकार. काय फटका खेळला होता, अप्रतिम. एक्सलंट टायमिंग आपण पाहू शकलात. डोळ्यांची जी नजर आहे ती मात्र स्ट्रॉंग आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. केतन म्हात्रे फोरमचा चांगला वापर करतो. टायमिंग चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं आणि सरळ चेंडू षटकाराकरिता आपण पाहू शकला. 24 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आदित्य 11 टीम आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. केतन म्हात्रेचा विचार केला तर 6 बॉलमध्ये 12 रन. नागेश वाडेकरचा विचार केला तर 3 बॉलमध्ये 5 रन आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चांगली पार्टनरशिप, गुड पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. भागीदारी रचण्याची गरज होती आणि ती भागीदारी आपण पाहू शकाल केतन म्हात्रे आणि नागेश वाडेकर यांच्यामध्ये. अत्यंत सुंदर आयोजन, नियोजन सातत्याने आपण पाहत आहेत. सर्वांना उत्कंठा शिगेला पोचलेली असते या स्पर्धेची. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा दृष्टिकोन जरूर पाहायला मिळाला. सिंगल मिळते, एक स्मार्ट सिंगल म्हणायला हरकत नाही आहे मनीजी पाटील. एक्झॅक्टली प्रमोदजी, कारण एका बाजूला आता केतनने सुद्धा गिअर शिफ्ट केलेला आहे. जो केतन पहिल्या षटकामध्ये धीम्या गतीनं खेळत होता, थोडासा वेळ घेत होता, पण त्यानंतर मागच्या षटकामध्ये तो देखील बरसला. नागेशच्या बॅटमधून देखील चांगला फटका पाहायला मिळाला. पण प्रथमेश गोसावी द बेस्ट ऑलराऊंडर आहे. जर पुण्यातल्या क्रिकेटचा आपण सर्वांगीण विचार केला तर त्याचमुळे प्रथमेशकडे देखील ते वेगवेगळे भात्यातले चेंडू आहेत. जसा मी उल्लेख यावेळेस वेगानं बीट करण्याचा प्रयत्न केला होता प्रथमेशने फलंदाजाला आणि त्यामध्ये तो यशस्वी सुद्धा झाला. बायची एक धाव मिळते आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 26 वर. चांगला वेग होता. यावेळेला आपण पाहू शकता स्विच हिट करण्याच्या प्रयत्नात होते केतन म्हात्रे, परंतु परफेक्ट बॉल रडारमध्ये आला नाही आणि 1 रन मिळाली. बाईच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आदित्य 11 या टीमची 26. प्रथमेशचा हा बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अगदी पायामधला चेंडू, मनगडाचा चांगला वापर केला. वेगाने येत आहेत फिल्डर त्या ठिकाणी. 1 रन जरूर मिळेल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 27 ला 1. निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन मधील हे सर्व खेळाडू तुम्हाला आदित्य 11 नेहमीच खेळताना पाहायला मिळतात. केतन म्हात्रेने देखील मागच्या 2-3 वर्षांमध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त वेळ दिलाय, कारण वाकळण संघाकडून खेळत असताना देखील तो दर्जा सुधारित झालेला आहे. त्याचमुळे ती मागणी वाढली केतन म्हात्रेची वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये क्रिकेटसाठी. लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर बॉल अँगलचा वापर करायचा होता प्रथमेश गोसावीला, पण कुठेतरी मिस मॅच झाले आणि व्हाईट बॉलची एक धाव मिळाली. चांगल्या स्थितीमध्ये आदित्य 11 संघ दिसतोय. 28 धावा, एक गडी बाद. लेग स्टंप हा बॉल आपण पाहू शकलात. प्रथमेश गोस्वामी, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतं. तर एका साईडला वाकळण गावाला पडलेलं गोड स्वप्न
म्हणजेच केतन म्हात्रे. स्विच हिटचा फटका, फुल टॉस बॉल होता आणि या बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरने चौकार. गुड शॉट. जे मागतायत ते मिळते आता असं आपण म्हणू शकतोय, कारण बीमर मिळालाय, त्यावर चौकार आलाय, एकूण 5 धावांचा बोनस मिळालाय आणि आता आदित्य इलेव्हन संघ चांगल्या स्थितीत आहे. पहिला विकेट जरी झटपट पडला महेश नानगुडेकडून अपेक्षा होती, पण महेश नानगुडे एक चौकार खेचून जरी परतले पण तरी देखील त्याची जागा भरून काढण्यासाठी नागेश वाडेकर यांनी सातत्य राखलं आणि केतनला एनर्जी देण्याचं काम केलं. पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि या 5 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 33. फ्री हिट कंटिन्यू राहील आणि आता आदित्य इलेव्हन संघ जबरदस्त सिच्युएशन मध्ये, चांगल्या स्थितीमध्ये, मनाप्रमाणे क्रिकेट खेळण्याच्या इच्छेमध्ये दिसतोय. दरम्यान प्रथमेश गोसावी आउट ऑफ ट्रॅक चाललेला आहे. व्हाईट बॉलची एक धाव मिळते. फ्री हिट कंटिन्यू राहील. धावसंख्या 34. थोडासा दबाव स्पष्टपणे दिसतोय प्रथमेश गोस्वामी या गोलंदाजाच्या माध्यमातून. अतिशय चांगला फुलर लेनचा बॉल बिटवीन द गॅप मध्ये. चेंडू फार वेगाने निघून चालला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूला स्टॉप केलं जाईल. पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर केतन म्हात्रेच्या बॅटमधून 2 धावा, फ्री हिटच्या बॉलवर 2 धावा मिळत असताना चेंडूला स्टॉप केलं. आउटफील्ड खूप छान पद्धतीने बनवले गेले. चांगल्या आयोजकांनी अतिशय चांगले अहोरात्र मेहनत घेत असताना या मैदानाला जेवढा वेळ दिला तेवढा वेळ त्यांनी फॅमिलीला सुद्धा दिला नसेल, 1 ते 1.5 महिना, आणि म्हणूनच हे आउटफील्ड आपल्याला खास अप्रतिम पाहायला मिळते. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटई तसेच हेदुटणे या सर्व मंडळींनी मिळून या मैदानाचं निर्माण केलंय. फुलटॉस रिव्हर्स स्वीप, गॅप मध्ये बॉल आहे पण डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतोय पण पोहोचूनही फायदा झाला नाहीये. बॉल जातोय डीप पॉइंट सीमारेषा पार. येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. स्ट्रेच झाले होते स्वतःला, मात्र या ठिकाणी आपण पाहिलं स्ट्रेच केला आणि स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला गेला. थोडंसं डिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तिथून चेंडू सरळ निघून जातोय बॅकफुट पॉइंटला. अतिशय एक चांगला चौकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. हे आपण पाहू शकतात वेगवेगळ्या अँगलने थेट प्रक्षेपण, लाईव्ह टेलिकास्ट आणि अतिशय सुंदर पद्धतीने केतन म्हात्रेच्या बॅटमधून हा चौकार. चाळीस रन झालेत आतापर्यंत आदित्य इलेव्हन या टीमची धावसंख्या. एक चांगली भागीदारी, अप्रतिम जागा बनवली आणि स्वतःला ऍडजस्टमेंट केलं होतं. ऑफ ड्राईव्हचा फटका अतिशय चांगल्या पद्धतीने, तेवढंच चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग. 1 रन मिळेल आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 41 धावा, 1 गडी बाद. जाऊया आपण पेबल बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी कुणाल दाते सर सज्ज असतील. आदित्य इलेव्हनचा गेम प्लॅन काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर मी आहे आता डगआउट मध्ये आणि माझ्याबरोबर आहेत प्रथमेश पवार, म्हणजेच सगळ्यांचा लाडका खेळाडू नाना. या टोपण नावाने त्याची एक वेगळी ओळख आहे. नाना, काय वाटतं 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 40च्या वर तुमची धावसंख्या आहे आणि किती टार्गेट सेट करायला पाहिजे? मगाशी केतन बोलला होता ज्याला टॉस साठी तो आला होता की आम्ही 70च्या आसपास करू. तुला असं काय वाटतं की या कंडिशन मध्ये किती धावा व्हायला पाहिजेत? आय थिंक 75 प्लस झाले पाहिजेत, कारण तुम्ही बघताय तर एका साईडला हवा खूप जोरात चालली आहे, तर त्या साईडला बॉलर्सना डिफिकल्ट आहे बॉलिंग टाकायला. जर कोणी राईट हँडर लेफ्ट हँडर जर कॉम्बिनेशनमध्ये खेळत असतील तर बॉलिंगसाठी पण डिफिकल्ट आहे. सो 75 प्लस एक चांगला स्कोर असेल. तू आता जसं की सांगतोयस एक प्लॅनिंग करावं लागतं हवेच्या साईडने किंवा विरुद्ध साईडने गोलंदाजीमध्ये. हे जे यंगस्टर ऐकतायत यांना तू काय कानमंत्र देशील? कशा पद्धतीने खेळलं जायला पाहिजे आता टेनिस बॉल क्रिकेट, कारण हे ग्लोबल होत चाललंय. नक्कीच कंडिशन्स जसे ग्राउंडवर आता आपण प्रत्येक ग्राउंडवर जातो तसे कंडिशन्स आपण ओळखायला शिकले पाहिजे. काय कुठल्या कंडिशन्समध्ये कुठला खेळ आपण करायला पाहिजे. स्मार्ट, जेवढं तुम्ही स्मार्ट लवकर व्हाल तेवढं तुम्हाला क्रिकेटमध्ये उपयोगी पडेल. आणि आता जसं क्रिकेट वाढत चाललं आहे तसं तुमचं फिटनेसच्या बाबतीत मी बोललो नाही पाहिजे, पण तरीही पण मी सांगतो की यंगस्टर्सना फिटनेसकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. कारण आता जेवढं क्रिकेट वाढलंय तेवढं जेवढे ऑपॉर्च्युनिटीज आलेत, आता बघताय तुम्ही रतन बुवासारखी एवढी मोठी स्पर्धा होते, ISPL सारखी होते, सुप्रीमो येते, अशा भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा येतात. आता एक टेनिस बॉल क्रिकेटसाठी एक प्लॅटफॉर्म तयार झाला की याच्यातनं आपण एक प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून आपण आपलं ह्याच्यातनं इन्कम सोर्स आपण निर्माण करू शकतो. सो माझं सगळ्याच यंगस्टर्सना असं हे असेल की जर तुम्हाला प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं आहे तर तुम्ही तुमच्या फिटनेसकडे पण तेवढंच लक्ष द्या. नक्कीच खूप चांगला संदेश दिलाय प्रथमेश यांनी की फिटनेसकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळायचं असेल तर 70 पेक्षा जास्त, म्हणजे त्याने सांगितलं 75च्या आसपास धावा व्हायला पाहिजे. दोन्ही फलंदाज चांगले मैदानामध्ये खेळत आहेत आणि नक्कीच 3 ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या या टीमने उभारली. सध्या डगआउट मधून बस एवढंच. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात. धन्यवाद.
3 षटकं संपले आणि चांगल्या स्थितीमध्ये आदित्य 11, पण आता रोहित 11 या संघाला सुद्धा थोडा विचार करावा लागेल की नेमकं गणित कुठे चुकतंय, कारण पुण्यातले बेस्ट परफॉर्मर्स एका टीम मध्ये एकत्र केलेले आहेत आणि त्याचमुळे पुण्यातलं क्रिकेट मागच्या 3 वर्षांपासून आपण पाहतोय तर जबरदस्तच होत चाललेलं आहे. अगोदर देखील क्रिकेट होतं, पण त्यानंतर आता कुठेतरी सर्वजण एकत्र येऊन एका संघात येऊन पूर्ण भारतभर खेळत आहेत, ती देखील महत्वाची बाब आहे. राजेश पाटील सर आपण स्क्रीनवर पाहतोय, प्रदेश आनंद घेतायत या क्रिकेटच्या खेळाला. सर्वांनी जो वेळ दिलेला आहे तो वेळ खूप महत्वाचा आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई गेल्या 21 वर्षांपासून क्रिकेटची ही जी पंढरी आहे ती सजवते. क्रिकेटपटूंसाठी शिस्त आणि प्रेम या 2 गोष्टी क्रिकेटपटूंना मिळत आहेत आणि त्याचमुळे याच व्यासपीठावर खेळून आपल्यातला क्रिकेटपटू शोधण्याचा काम प्रत्येक खेळाडू करतोय. हो, निश्चित स्वरूपात मनीजी पाटील ज्या पद्धतीने ही परंपरा आहे क्रिकेटची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. का म्हणून या स्पर्धेची वाट पाहतात. अप्रतिम हलक्याशा हाताने नरम हाताने खेळले गेले मनगडाचा चांगला वापर करत असताना पाहायला मिळतोय. मिडॉनचा फिल्डर फेकी करेल तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. ओव्हर स्टेपिंगचा आपण पाहू शकतायत रिव्ह्यू घेतला गेलाय. आपण चेक करूया टेक्नॉलॉजी आहेत आणि अतिशय सुंदर पारदर्शकता कशी असावी या स्पर्धेची. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवशालीची ही परंपरा आपण सातत्याने पाहायला मिळते. अर्थातच स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरी सजलेली आहे. जसं वेळ पुढे जाईल तसतसं आपण ही क्रीडानगरी प्रेक्षक गॅलरीज भरताना पाहायला मिळतील आणि एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तेवढं कमीच, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं या फार जिकरीच्या गोष्टी असतात आणि हे संपूर्ण आमचे लाडके आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. A1 जोडी या नावाने प्रसिद्ध आहेत हे दोघं जण आणि म्हणूनच राजेशजी पाटील, लकी दादा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रफुल्लजी पाटील तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात. राजेश पाटील यांच्या सोबतीनं चर्चा करताना एकंदरीत या क्रिकेटच्या खेळामध्ये हे नातेसंबंध सुद्धा जोपासले जातात आणि हे संबंध जोपासताना आपण कित्येक परिसरात पाहतो. दरम्यान फेअर डिलिव्हरी म्हणजेच व्यवस्थित फूट लँड झालेला आहे आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते. 70-70 स्पोर्ट्सच्या फर्स्ट कॉन्टॅक्ट कुठे आहे ते सर्व चेक केलं जाते आणि फर्स्ट कॉन्टॅक्ट योग्य आहे असंच पंचांना निदर्शनात आलंय. त्यामुळे फेअर डिलिव्हरी. धावसंख्या 42 एक गडी बाद. निहालच्या षटकाची सुरुवात सिंगलने होते. मागच्या षटकात त्यांनी एकंदरीत 9 धावा खर्च केल्या होत्या. विकेटचा रकाना अजूनही रिकामी आहे निहालचा. नागेशने आतापर्यंत 7 धावांचं योगदान दिले. फलंदाजी करताना 5 चेंडू त्याने घेतलेत आणि केतनने 200च्या स्ट्राईक रेटने 24 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि त्याचमुळे आदित्य 11 प्रथम फलंदाजी करताना जरी नाणेफेक हरले चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय. फोर्स केलाय बॉलला, पण यावेळेस पुन्हा एकदा तेच महेश नानगुडे ज्या झोन मध्ये बाद झाले त्याच झोन मध्ये नागेश वाडेकर सुद्धा होत आहेत बाद आणि येते योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. टेम्परामेंट आणि टायमिंग थोडंसं कमी पाहायला मिळालं. जास्तीत जास्त उंची घेतली होती बॉलने आणि त्यामुळे सहज शक्य झालं. महेशला अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना निहाल अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज पाहायला मिळतो. अगोदर रीड केलं होतं फलंदाजाला कोणत्या क्षेत्रामध्ये तो खेळणार आहे आणि त्यानुसार मात्र अचूक टप्प्यावर चेंडू डिलिव्हर करत असताना पाहायला मिळतो मिस्टर निहाल. संतोषजी बेडेकर, काशीनाथजी पाटील, तकदीरजी काळण सर्व मित्रमंडळी पाहायला मिळतात स्क्रीनवर. सर्व काही सुरळीत चाललंय. ही एक शहानिशा करणं आयोजकांचं प्रथम कर्तव्य आणि मागच्या 21 पर्वांपासून आपण जी शिस्तीची परंपरा आहे जी आता आपण मागच्या 2-3 वर्षांमध्ये विविध स्पर्धांमध्ये जवळपास सर्व स्पर्धांमध्ये पाहतोय. जेव्हा ब्रॉडकास्टिंग आलाय, जेव्हा ब्रॉडकास्टिंग तितकं नव्हतं तेव्हापासून स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा शिस्तीनेच खेळली जाते आणि आजतागायत तेच तुम्हाला अनुकरण खेळाडूंचं पाहायला मिळते. धावसंख्या 42 2 गडी बाद. प्रथमेश ऑन स्ट्राईक. अप्रतिम ऑन साईडला सुरेख पद्धतीने मनगडाचा वापर करत असताना एक धाव तर जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि कॉल चांगल्या पद्धतीने पूर्ण झाला. प्रथमेश म्हात्रे आणि एका साईडला केतन म्हात्रे आपण पाहू शकतायत.
दोन्ही फलंदाज असे आहेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर भरपूर काही नाव कमावलं आपल्या स्वतःच्या फलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर. 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44-44ला 2. जसा मी उल्लेख केला या ठिकाणी तकदीरजी काळण आपण पाहतोय, काशिंदाजी पाटील आहेत, संतोषजी बेडेकर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. आणि म्हणूनच आयोजक या नात्याने जसा मी उल्लेख केला समालोचन कक्षाच्या अगदी बाजूला सरळ बसून सरळ अँगलने सर्व काही चाललंय. मैदानाच्या आतमध्ये गेम प्ले व्यवस्थित चाललाय का, प्रेक्षकांची व्यवस्थित सोय होते का, पाहुण्यांचं आधारित ते व्यवस्थित राखलं जाते. जे दुर्गामाता क्रिकेट संघ काटाईच्या एकूण एक सदस्यांकडून रिव्हर्स स्वीप खेळलेत पण प्रयत्न फसला आणि प्रथमेश यांच्याकडून जास्तीची अपेक्षा होती पण त्या ठिकाणी हा नो बॉल आहे. त्याचमुळे पुन्हा एकदा प्रथमेश बचावलेले आहेत जसे केतन मात्र या अगोदर बचावले होते. आपण चेक करतायत अगोदरच खेळले गेले होते, ग्रीप बदलली होती आणि परफेक्ट या वेळेला आपण पाहू शकलात मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. बॅटचं टॉपिज लागलं आणि सरळ चेंडू अनुराग मोहितेच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. अतिशय एक चांगला झेल. निहाल पुन्हा एकदा रिदम सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती ही निहालची अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला मिळतोय. विकेट टेकर गोलंदाज आहे हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेची पारदर्शकता, अतिशय नीटनेटकं असं आयोजन आणि सातत्याने आपण पाहिलंय का या स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोचलेली असते. प्रत्येक प्रेक्षक म्हणा, खेळाडू म्हणा आणि सर्वांचं. फ्रंट फूट चेक करायचं आहे. ओव्हर स्टेप झाले का? येस, साईड लाईन ओव्हर स्टेप झाले तेच चेक करायचं आहे आपल्याला. त्याचमुळे आपण फ्रंट फूट कुठे लँड झालेला आहे त्या गोष्टीकडे आपण पोहोचतोय. 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण ती घटना पुन्हा एकदा स्लो मोशनमध्ये पाहणार आहोत वेगवेगळ्या अँगल्सने. सर्व 70 स्पोर्ट्सचे टेक्निशियन मागच्या 10 दिवसांपासून ती मेहनत घेत आहेत. जो टॅलेंट आहे त्या टॅलेंटसाठी उचित असं व्यासपीठ आहे आणि म्हणूनच फक्त क्रिकेटरच नाही, समालोचक असतील, अंपायर्स असतील, ब्रॉडकास्टर असतील, स्कोरर असतील, आपली प्रतिभा या स्पर्धेच्या माध्यमातून टिकवत आहेत. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच या सर्व काही गोष्टी आपण पाहतायत. बारीक सारीक गोष्टी बारकाईने पाहिल्या जातात. पंचांना थोडीशी शंका उद्भवली आणि तिथून जय पवार सर सांगतायत ओ स्टेपिंग आपण चेक करा आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच प्रथमेश म्हात्रेला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. तर यावेळेला आपण पाहतायत फेअर डिलिव्हरी आहे म्हणजेच इथे विकेट तर मिळेलच. झील करवी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. ला दुसरा धक्का बसला गेलाय. चांगली पार्टनरशिप झाली होती. का स्टेडियम हे सजवले खऱ्या अर्थाने. मेहनत तर घेतल्याशिवाय देव पण येत नाही असं आपण नेहमीच पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो. आणि म्हणूनच जेव्हा अनाऊन्समेंट होते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची तेव्हा ते वेध लागतात क्रिकेट रसिकांना, क्रिकेटपटूंना की नेमकं यावेळी नवीन काय पाहायला मिळेल. तर प्रमोदजी यावेळेस काय नवीन पाहायला मिळालं तर दिवस रात्र प्रकारामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. हे नाविन्य आहे या स्पर्धेचं. हो आणि त्यामुळेच प्रत्येक प्रेक्षक वर्ग दिवस रात्र स्पर्धा पाहण्यासाठी स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी सजलेली आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या उत्साहाने प्रेक्षक वर्ग आवर्जून या स्पर्धेमध्ये येत असतात. आयोजकांनी प्रत्येक गोष्टीची दखल घेतली गेली. या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रेक्षक गॅलरी आहेत आणि त्यामध्ये हळूहळू जसजसं सत्र पुढे जाईल तसतसं मात्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळत राहील.
जर या स्पर्धेचं ग्रामीण संघाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर 5,55,000 व स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, द्वितीय पारितोषिक आहे 3,55,000, तसेच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, तृतीय पारितोषिक आहे 2,55,000 रुपये आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, तसेच चतुर्थ पारितोषिक आहे 2,55,000 रुपये आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. शहरी संघ ओपन लीग मॅचेस जी आहेत, जी आता हा फॉर्मॅट जो आपण पाहतोय त्याचं प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 11 लाख रुपये व स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 5,55,000 रुपये व रतनबुवा पाटील स्मृती चषक. कल्याण, बदलापूर, भिवंडी, रायगड गटातले जे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत त्यासाठी देखील प्रथम पारितोषिक आहे 1,55,000 रुपये व स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, द्वितीय पारितोषिक आहे 1,25,000 रुपये व स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. 40+ ग्रामीण या प्रकारात सुद्धा क्रिकेटपटू आनंद घेत आहेत. आपण 40+ झालोय तरी देखील स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा खेळण्याची संधी त्यांना मिळते. प्रथम पारितोषिक आहे 1,11,000 रुपये व स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, द्वितीय पारितोषिक आहे 55,000 रुपये व स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. मालिकावीरचा जर आपण उल्लेख केला तर ग्रामीण संघासाठी कार व चषक म्हणजे 4 चाकी गाडी आणि तुम्हाला चषक दिला जाणार आहे. मालिकावीरसाठी आपण जर हा फॉर्मॅट आहे शहरी संघ, मोटरसायकल आहे रॉयल एनफिल्ड बुलेट व चषक. मालिकेवरसाठी मोटरसायकल आहे ती म्हणजेच कल्याण, बदलापूर, भिवंडी, रायगड गट आणि तसेच 40+ साठी सुद्धा मोटरसायकलवर चषक आहे. तर हे बक्षीस जिंकण्यासाठी प्रत्येक जण ती मेहनत घेतोय, आपली प्रतिभा टिकवण्यासाठी सराव करतोय आणि या स्पर्धेत सहभाग घेतोय. हो, आणि संघर्षाशिवाय जीवन मुळीच नाही आहे. संघर्ष करावा लागेल तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणा किंवा आयुष्याच्या मैदानात म्हणा. या सर्व काही गोष्टी आपण पाहत आहेत आमच्या ग्रामीण क्रिकेटसाठी. ऑल इंडिया ओपन आपण पाहत आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ आपल्याला पाहिलात, अनुभवलात. आमच्या आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. इवन जोडी जसं तुम्ही उल्लेख केलात, दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025 आजचा 10वा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. 10व्या दिवसात अतिशय क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर आउटफील्ड खेळपट्टी आपण पाहत आहेत. जबरदस्त खेळपट्टी बनवली गेली. कधी गोलंदाजाला साथ देते, कधी फलंदाजाला साथ देते. पोषकदायक अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. LED स्क्रीन आपण पाहू शकताय. तिथे काही चर्चा करत असताना खेळाडू केतन म्हात्रे, ऑल इंडिया ओपन खेळाडू, दिवस रात्र मेहनत घेणारे आपल्याला पाहायला मिळतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त आणि फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट फक्त आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आणि क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे, तर क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येक खेळाडूने व्यापून टाकले. आणि त्यामुळे या स्पर्धेची जी क्वालिटी आपण सातत्याने पाहिले, पारदर्शकता काय आहे, प्रत्येक गोष्टींचा बारीक सारीक विचार करीत आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, ग्लॅमर, जो क्रेज आपल्याला पाहायला मिळतो. परंतु त्या पाठीमागे मनीष जी आपण पाहतात की खेळाडूंची सुद्धा अथक परिश्रम, अथक मेहनत ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. 100% प्रमोजित. तर मेहनत तर करायचीच आहे. नशिबावर अवलंबून राहून तुम्हाला मोठं होता येत नाही. त्याच्यामुळे ती मेहनत तर तुम्हाला घ्यायचीच आहे. म्हणून ती मेहनत घेऊन काही रेकॉर्ड्स काही क्रिकेटपटूंनी या स्पर्धेत बनवलेले आहेत. एकूण 4 विकेट हॅट्रिक्स आपण बघा या ठिकाणी पुन्हा एकदा स्लो मोशनमध्ये, अल्ट्रा स्लो मोशनमध्ये जे काय घडलेलं आहे ते स्क्रीनवर पाहत आहोत. फर्स्ट कॉन्टॅक्ट ऑर युअर फ्रंट फूट ते चेक केलं जाते आणि त्याचमुळे त्याच निकषावर फलंदाज बाद होतोय. तो फेअर बॉल आहे आणि प्रथमेशला परतावं लागते. फेअर डिलिव्हरी पुन्हा एकदा तुम्हाला ते ग्राफिक स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. कारण फ्रंट फूट लँड होताना फर्स्ट कॉन्टॅक्ट कुठे आहे ती गोष्ट चेक केली जाते आणि त्यानंतर आता निकाल म्हणजेच या घटनेचा प्रथमेशला परतावा लागेल. ॲज अ शार्प, ॲज अ नीडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत न्याहाळलं थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्यानंतर प्रथमेश म्हात्रे, केतन म्हात्रे थोडीशी चर्चा करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर विकेट प्रथमेश म्हात्रेला परतावा लागेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रशांत घिरतला आपण पाहत आहेत. या खेळाडूने सुद्धा काही मागील वर्षांमध्ये आपण पाहिलं 2 ते 3 वर्ष स्ट्रगल करून पुढे येत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळाव्यात. त्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते, प्रामाणिकपणा सिद्ध करावा लागतो आणि डिसिप्लिन तर हे तुमच्या रक्तातच असायला हवं. क्रिकेटच्या खेळामध्ये क्रिकेटच्या प्रती तुम्हाला त्या गोष्टींचा लगाव असला पाहिजे. 44ला 3 धक्के बसले गेलेत. आदित्य 11 टीम आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. नागेश वाडेकर आणि केतन म्हात्रे यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप झाली होती. त्यानंतर प्रथमेश म्हात्रे आले,
2 रन तर मिळाल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं की आता थोडंसं जरूर ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेईल, गोलंदाजाचा खरपूस समाचार घेईल, परंतु तसं झालं नाही. 44ला 3. आतापर्यंत निहालचा विचार केला तर 12वर 2 विकेट्स त्याने मिळवलेत. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 4 आहे. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हवेत होता. यस टेकन. फलंदाज प्रशांत घरात कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग काही राहू शकले नाहीत, गुणवत्ता सिद्ध केली नाही. फलंदाज बाद. प्रशांत घरात बॅक टू द डगआउट. हे आपण पाहू शकतात मोमेंट जे आहेत. थोडंसं एलिव्हेशन जरूर प्रॉपरली पाहायला मिळालं नाही, तेवढं मिळालं नाही एलिव्हेशन, आणि त्यामुळे सहज शक्य झालं लॉंग ऑफच्या फिल्डरकडे. अतिशय सुंदर पद्धतीने झेल टिपला गेला. कधी कधी सोपे झेल असतात ते कठीण होऊन बसतात, तर कठीण झेल सोपे होऊन बसतात. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. आतापर्यंत निहालने चांगली गोलंदाजी करत यश प्राप्त केले. त्याने हॅट्रिकवर पोहोचला गेलाय. 5 बॉलचा खेळ झालाय. 44ला 4 धक्के. थोडीशी नाजूक स्थिती आतापर्यंत आदित्य 11 टीमची. आतापर्यंत 4 खेळाडूंच्या नावावर विकेट हॅट्रिक राहिलेली आहे, आणि त्याचमुळे आता निहाल सुद्धा त्याच शर्यतीत पोहोचतोय, त्याच यादीत जाण्याचा प्रयत्न करतोय. प्रथमेश पवार स्वतः मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. ड्रिंक्स ब्रेकमध्ये देखील त्यांनी चर्चा केली होती की 70 ते 80च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. दोन्ही फलंदाज चांगले खेळत आहेत, पण ड्रिंक्स ब्रेक नंतर पूर्ण कहाणी आता बदललेली आहे, आणि अचानकपणे रोहित 11 या संघाकडून तो प्रतिकार दिसतोय गोलंदाजांचा. निहाल तुसाबड यांचं षटक आतापर्यंत फायद्याचं. हॅट्रिक बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑनचे बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट करतायत प्रथमेश, आणि स्ट्राईकवर केतन थांबतायत. केतनला खूप मोठा ब्रेक मिळाला होता, आणि पाहूया त्या ब्रेक नंतर ती एक गरुड झेप केतनच्या वतीनं पाहायला मिळेल का. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 4 गडी बाद. केतन पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकर एंडला. प्रथमेश पवार आणि केतन म्हात्रे टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार. जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतात तेव्हा मात्र अनेक गोलंदाजाला घाम फुटतो, परंतु अलीकडच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय लाईव्ह टेलिकास्ट आल्यानंतर भरपूर प्रत्येकाच्या खाणाखुणा या समजत चालल्या, आणि त्यावर खूप अभ्यास मात्र प्रत्येक गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक करत असतात, आणि त्यामुळे आपण पाहू शकतात आता टेनिस बॉल क्रिकेट खूप पुढे चाललंय. व्यावसायिक स्तराचं क्रिकेट आता सातत्याने पाहायला मिळतं. हे आमचे आयोजक ऑन फ्रेम आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन, ज्यांनी दिवस रात्र कष्ट घेतले आणि आज ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीला नेऊन ठेवली. हाय क्वालिटी टॉप क्लासची स्पर्धा म्हणजे ओळखली जाते. कारण आयोजन म्हणजे नेमकं काय, तर घर कमी आणि मैदान जास्त हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. 4 षटकांचा एकत्रित खेळ संपन्न झालाय. 45 रन्स 4 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 12 बॉलमध्ये 24 रन. केतन म्हात्रे प्रथमेश पवार एका साईडला आपण पाहत आहेत. राजेश सोटे एक मोठं नाव. अतिशय सुंदर पद्धतीने स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु परफेक्ट बॉल रडारमध्ये आला नाही बॅटच्या, आणि इथून डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी राजेश सोटे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अतिशय चांगला खेळाडू म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं. छोटा रनअप आहे, पण दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता राजेशकडे. पण यावेळेस जर रिच मध्ये दिला बॉल तर मग कुठे सोडणार आहे फलंदाज, पण फोर्स कमी पडलाय. चांगलं कनेक्शन झालं होतं बॅट आणि बॉलचं, पण प्रथमेश पवार यांची पॉवर या स्ट्रोकवर हलकीशी कमी पडली. ऑपोजिट विंड डिरेक्शनला स्ट्रोक खेळला आणि त्याचमुळे परतीचा प्रवास करावा लागतो प्रथमेश पवार अर्थात नानाला. येते योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. सारे पेटले उगवते तारे मिळाले, क्रिकेट बॉलिवूडचे सितारे जमले हे सारे कीने. सपनों को सच करने फरिश्ते आए हैं. रमेश दादा, राजू दादा, विजय दादा, विनोद दादा, त्यांच्या साथीला घेऊन आलो.
चांगला झेल टिपला गेला. ऋतिकच्या माध्यमातून आपण पाहतायत आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं पाहायला मिळालं. हातांची उंजळ चांगली होती आणि त्यामुळे एक परफेक्ट कॅच आपण पाहू शकलात. ऋतिकच्या हातामध्ये जाऊन विसावला हा चेंडू. इथून आपण पाहतायत प्रथमेश पवार उर्फ नाना. जसं कुणाल दाते सरांनी नुकतंच आपण पाहिलं तर ओपिनियन घेतलं त्यावेळेला सांगितलं 75-80 पर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न असेल, परंतु प्रथमेश पवार थोड्याशा हवेच्या अगेन्स्ट खेळण्याचा मनसुबा बाळगला होता आणि त्यामुळे फलंदाज बाद. हलक्याशा हाताने खेळण्याचा दृष्टिकोन चांगला होता. सॉफ्ट हँड नरम हाताने खेळला होता. बॅटची एज घेतली. चेंडू निघून येतोय शॉर्ट थर्ड मॅनकडे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आदित्य 11 या टीमची 46 या धावसंख्येवर 46 लॉस ऑफ 5 विकेट. धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे, कारण आपण पहिल्या 3 षटकात पाहिलं तर धावसंख्येचा महापूर होता, पण त्यानंतर 9 चेंडूंवर मागच्या रोहित 11 संघातील गोलंदाजांनी ती गोलंदाजीची चुणूक दाखवली. सोरटे आउटसाइड एज, कव्हर पॉइंटला झेल, मोठा धक्का बसतोय तो म्हणजेच आदित्य 11ला केतन बॅक टू डगआउट येते, ती म्हणजेच योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सिलंट विकेट. आम्ही थांबणार नाही, जिंकून राहणार क्रिकेटर रक्तात हाय, दरवर्षी भाय अशी पद्धत हाय, स्वर्गीय रतन बुवा पाटील स्मृती चषक काय, या खेळाशी आहे सात धर्माच्या गाठी, कोणी आला तरी नाही सरायचं बाटी, हा खेळाचा धर्म हा खेळाचा जाती, गेली आहे तयारी सोबत बदमाशी, खेळाडूंना भेटते संधी इकडे तिकडे तिकडे फिल्डर आहे शहाणे सगळे, हे गल्लीतले प्लेयर जे मारतात छगे, सगळे टीमले वारी डोंबिवली मध्ये. अतिशय चांगला झेल आपण पाहू शकलात कव्हर पॉइंट मध्ये. 46ला 6. केतन मात्र आऊट झाल्यानंतर त्याचं रिॲक्शन दाखवत होतं की एक मोठ्या धावसंख्येवर त्याला परावर्तित करायचं होतं आणि त्यानंतर आपण पाहू शकलात त्याची विकेट खूप मोलाची होती. प्रतिस्पर्धी संघ रोहित 11 टीमला. राजेश सोटे यासाठीच ओळखला जातो विकेट टेकरचा गोलंदाज म्हणून सातत्याने आपण पाहू शकतायत राजेश सोटे याला. हलकेशा हाताने सावध पवित्रा घेत आहेत. फलंदाजाला माहिती आहे घातक सिद्ध झालाय आतापर्यंत गोलंदाज. स्मार्ट सिंगल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. कॉलिंग परफेक्ट यावेळेला पाहायला मिळालं. सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आदित्य 11 या टीमची जाऊन पोहोचते 47ला 6. म्हणजे इथे पार्टनरशिप खूप मोलातोलाची व्हायला हवी होती, परंतु तेवढी भागीदारी रचली नाही आणि त्याचा नतीजा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. प्रमोदजी फक्त एक पार्टनरशिप आपण पाहिली नागेश वाडेकर आणि केतन म्हात्रे या 2 फलंदाजांच्या दरम्यानची, आणि ती एका चांगल्या स्ट्राईक रेटची पार्टनरशिप होती, पण त्यानंतर सर्व कागदोपत्रीच दिसले, पण त्यांचा खेळ काय मैदानाच्या आतमध्ये बहरला नाही आणि त्याचमुळे आता अडचणी वाढलेल्या आहेत. 47 धावा 6 गडी बाद. दरम्यान बॉल जाईल सीमारेषा पार आणि या चौकाराची आवश्यकता होती. 50 ओलांडलेली आहे आदित्य 11ने. धावसंख्या पोहोचते 51. येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. नशिबाचा चौकार. 51 रन झालेले आहेत आतापर्यंत आपण पाहू शकतायत. थोडीशी ढिसाळ फिल्डिंग पाहायला मिळाली, कारण आउटफील्ड फास्ट आहे. या आउटफील्डसाठी आमच्या लाडक्या आयोजकांनी घेतलेली ती अहोरात्र मेहनत, आणि त्यामुळे आपण पाहतायत चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाही. तुम्हाला इथे ॲक्युरेट आणि ॲक्युरेसी दाखवावीच लागणार आहे फिल्डिंगच्या बाबतीमध्ये. क्रिकेटचा 7 शब्दांचा अर्थ आहे, त्यामध्ये इंटेलिजन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट, आणि ते दाखवून दिलं नाही आणि त्याचाच नतीजा पाहायला मिळाला. 51 वर 6 धक्के बसले गेलेत. आतापर्यंत 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आकाशला आपण पाहतायत, ऐश्वर्या सुर्वेला आपण पाहू शकतायत, आणि दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीचे सुद्धा आपण सातत्याने पाहिलंय. आता शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होईल याकडे लक्ष डगआउटमधून लागलं असेल. एक एक्सपेक्टेशन असेल, अपेक्षा असतील की 15 ते 20 धावा या षटकामध्ये यायला हव्यात, परंतु त्यासाठी तुम्हाला जिद्दीने खेळावं लागेल, जिद्दीने लढावं लागेल, कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत, लढाऊ वृत्तीच्या आहेत. लेट्स सी. 6व्या षटकात सुरुवात होते. टॉससाठी आपण दोन्ही कॅप्टन सामरित करूया.
फुल टॉस आउटसाइड शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक होते, चुकले, बॉल मागे जातोय, चेस चालू आहे पण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल. बॅटिंग एंडला थ्रो, 2 फलंदाज एकाच एंडला आहेत, त्याचमुळे एका फलंदाजाला परतावं लागतंय आणि मात्र धक्क्यांवर धक्के बसतायत. टीम आदित्य 11ला आणि येते योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स ड्राफ्टिंग एक्सिलन्स विकेट. प्रतिष्ठान 11 वर्सेस एकविरा आदिराज 11 वडघर. दोन्ही कॅप्टन टॉससाठी तयारीत राहायचंय. आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत टॉस. केपीसी विक्रांत केणे प्रतिष्ठान आणि एकविरा आदिराज 11 वडघर. दोन्ही कॅप्टन टॉससाठी तयारीत राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. तुर्तास अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रमोदजी साठी ओलांडेल का आदित्य 11? कारण या ठिकाणी आता पाहूया आकाश चिंदारी यांच्याकडे ते मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. स्ट्रायकर एंडला आकाश चिंदारिया. फुल टॉस बॉल या वेळेला आपण पाहतायत. सरळ फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. नो बॉलचा इशारा जरूर दिला गेलाय पंचांच्या द्वारे. 2+1 अशा 3 धावा मिळतील या बॉलवर आणि तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 55 या धावसंख्येवर 55. मनीजी या वेळेला आपण पाहतायत बॅटिंग टीमने रेफरल घेतलेला आहे. अंपायर डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. पाहूया या ठिकाणी पाहूया. आपण पुन्हा एकदा व्यस्त झालेलो आहोत 70-70च्या वॉर रूम मध्ये. ओरिजिनल डिसिजन इज नो बॉल. आपण चेक करतोय इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट. जरूर रेफर केले गेले. आपण पाहू शकतायत एक रिव्ह्यू दोन्ही टीमला देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत चेक केलं जाईल. टेक्नॉलॉजी आहेत आपल्याकडे. नो बॉल. 2+1 3 धावा मिळतील आणि तिहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55. आपण पाहू शकतायत वेगवेगळ्या अँगलने कमरेच्या वरती होतं आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. परफेक्ट फुल टॉस बॉलला खेळू शकले नाहीत परंतु 3 धावा तर मिळत आहेत या ठिकाणी. आता धावा येणं फार गरजेची गोष्ट राहणार आहे या शेवटच्या 5 बॉलवर. परंतु गोलंदाजाचा हेतू असेल विकेट डॉट बॉल. मिळेल ते मिळवायचंय तोच आविर्भाव दोन्ही संघातील खेळाडूंचा पण यावेळेस परफेक्शन गोलंदाजाचं पाहायला मिळालं. अगदी खोलात हा बॉल ठेवला होता. बॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं. मोठा फटका खेळण्याचा चंग बांधला होता फलंदाजाने पण ते स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. आउटसाइड द ऑफ स्टंप परफेक्ट वाईड यॉर्कर. चांगला बॉल होता. कमबॅक केलंय. कमबॅक करणं जाणतोय गोलंदाज. आपण पाहू शकतायत मिस्टर खलीद शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर झालेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मिळेल. आकाश दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि इथून सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलं इरफान पटेलला. एकच धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 56 रन. पहिल्या 3 षटकात फक्त 1 विकेट आणि त्यानंतर जसा ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर गोलंदाजांचीच ऊर्जा क्षेत्ररक्षकांचं साहस पाहायला मिळते आणि त्याचमुळे आता शेवटच्या टप्प्यावर असूनही आकाश चिंदारिया अजून ती आशा सोडत नाहीये. जास्तीत जास्त स्ट्राईक ते स्वतःकडे ठेवतात कारण त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे हे मैदान पार करण्याची आणि म्हणूनच अजूनही आपण जर पाहिलं तर तो वेळ आहे ती वेळ आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न आकाश चिंदारिया करतायत. पण आता इरफान पटेल बाद झालेत आणि 10व्या क्रमांकावर नवीन फलंदाज येत आहेत. फिरोज शेख येतात म्हणजे आता गोलंदाजांना आता आपलं काम दाखवावं लागेल फलंदाजी करताना. पाहूया या ठिकाणी आता फिरोज नॉन स्ट्रायकर एंडला असतील. स्ट्रायकर एंडला आकाश चिंदारी आहेत. बॉलिंग प्रकार खलीदने आतापर्यंत चांगलीच कामगिरी केलेली आहे. गोलंदाजी या नात्यानं शेवटच्या षटकावर आपलं नाव त्यांनी कोरलेलं आहे. रोहित 11 साठी चांगलीच कामगिरी. स्लॉग ओव्हर मध्ये पुढे ठेवला होता बॉल. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिसमॅच करतोय फलंदाज आकाश चिंदारिया. त्या ठिकाणी अडखळतोय. पुन्हा एकदा आपल्या स्ट्राईकवर पोहोचतोय पण येतोय डॉट बॉल. खलीदने या षटकात आतापर्यंत खर्च केल्यात फक्त 5 धावा. काय बॉलिंग केले आतापर्यंत जबरदस्त. आदिल सुपर बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक मारा करत नियंत्रणबद्धता कशी असावी, लयबद्धता कशी असावी, कॉन्सन्ट्रेशन कसं असावं म्हणजेच एकाग्रतेने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं वेगवेगळ्या टप्प्यांवर. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी असावी हे आदिलने आतापर्यंत स्लॉग ओव्हरमध्ये दाखवून ठेवलंय. फलंदाजाला जखडवून ठेवलंय. धावा येत नाहीये. 56ला 8 आतापर्यंत आपण पाहताय. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत.
हा बॉल आपण पाहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर करत असताना सुपर डिलिव्हरी, गुड बॉलिंग. मला हेच कळत नाही की शेवटच्या षटकामध्ये आपण ही वाट का पाहायची. खरं तर शेवटच्या षटकामध्ये वाट लावायची असते, पण आता कुठेतरी बॉल जास्त दूर आहे का असंच वाटत होतं फलंदाज आकाशला. पण एक संधी त्यांनी आता आपल्या संघाकडून दूर केलेली आहे. शेवटचा एक बॉल, पहिल्या डावातला धावसंख्या 56, 8 गडी बाद. पाहूया शेवटच्या बॉलवर कोण चमकतोय, खलीद चमकतोय की आकाश चमकतोय. ओ यावेळेस हेलिकॉप्टर उडावलाय, सीधी बॅट, नो बकवास, बॉल थेट जाईल VIP डाईसच्या पार आणि येतोय माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज. षटकार साधावा. योग्य त्या वेळेला योग्य षटकार पाहायला मिळाला. जबाबदारीचा हा षटकार होता. आकाशच्या बॅटमधून काय फटका खेळला होता. बॅटचा फ्लो, हेलिकॉप्टर शॉट, मनगडाचा वापर आणि सरळ चेंडूला पाठवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचली गेली 62 धावा आणि 63 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलंय ते रोहित 11 या टीम समोर. शेवटच्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोडीशी ऊर्जा मिळाली डगआउटच्या माध्यमातून. हे संपूर्ण आमचे आयोजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. बातचीत करत असताना, बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमचे लाडके आयोजक आहेत. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सेकंड इनिंग तर स्टार्ट होईलच आणि सेकंड इनिंग मध्ये आपण व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आणि मिस्टर IPL कुणाल दाते सरांचा आवाज ऐकणार आहोत. पण तुर्तास आपण इनिंग ब्रेक मध्ये करतोय. टॉस KPC विक्रांत केणे प्रतिष्ठान तसेच एकविरा अधिराज 11 वडगर हे दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित असतील आणि जाऊया आपण थेट टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील कुणाल दाते सर. एकविरा अधिराज 11 वडगर वर्सेस KPC विक्रांत केणे प्रतिष्ठान. चला तर दुसऱ्या सामन्याकडे आता आपण वळतोय आणि दुसऱ्या सामन्याचा टॉस हरीश जोशी साहेब यांच्या शुभहस्ते आपण इथे करणार आहोत. मी विनंती करेन साहेबांना आपल्या शुभहस्ते आपण टॉस करतोय. सेकंड मॅच अधिराज एकविरा वडगर आणि KPC विक्रांत केणे प्रतिष्ठान या दोन टीमच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना आहे. एका बाजूला मंगेश वैती आहेत आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत आपल्याबरोबर अजित मोहिते. तोपर्यंत तुम्हाला कॉईनची माहिती मी देतोय. एका बाजूला आहे माय हेवन कॉल करायचं तुम्हाला माय हेवन आणि दुसऱ्या बाजूला आहे या स्पर्धेचा लोगो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा लोगो. हरीश जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. बेस्ट ऑफ लक. कॉल कोण करतोय? माय हेवन हा कॉल होता आणि येस इट इज माय हेवनच आलेला आहे. जोशी साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हा कॉईन गिफ्ट करा KPC विक्रांत केणे प्रतिष्ठान या टीमच्या कॅप्टनला. आपलं मनपूर्वक आभार हरीश जोशी साहेब. टॉस तू जिंकलेला आहेस अजित. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रीडानगरीमध्ये आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रचंड मोठा अनुभव विक्रांत केणे प्रतिष्ठानच्या कॅप्टन या नात्याने तुझ्याकडे आहे. कसं वाटतंय परत एक वेळा स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर? सर खूप बरं वाटतं आणि या टुर्नामेंटबद्दल जेवढं बोलू जेवढं कौतुक करू तेवढं फार कमी आहे. खूप छान आयोजन असतं दरवर्षीप्रमाणे आणि यावर्षी परत एकदा खेळायची संधी मिळाली आहे तर आम्ही चांगल्या खेळायचा प्रयत्न करू. टॉस जिंकला निर्णय काय घेणार आहात? आम्ही फिल्डिंग करू पहिले. आणि काय वाटतं कितीपर्यंत धावा आणि त्याच्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न तुमच्या गोलंदाजाकडून व्हायला पाहिजे जेणेकरून श्री गणेश चांगला होईल या स्पर्धेमध्ये? विके प्रतिष्ठानचा KPC या नावाने तुम्ही मैदानामध्ये उतरताय. ज्याप्रमाणे आमचा बॉलिंग अटॅक आहे त्याप्रमाणे आम्ही 6 ओव्हरमध्ये 50-55च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. लगातार 2 वेळेला तुम्ही ही स्पर्धा गाजवली होती आणि त्यातल्या त्यात मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार देखील तुला सातत्याने मिळत गेलेले आहेत या स्पर्धेमध्ये.
आणि यावर्षी वाटते या स्पर्धेमध्ये परत एक वेळा तीच दहशत आणि तोच दरारा निर्माण करताना दिसेल केपीसी विक्रांत केने प्रतिष्ठान? हो नक्की. जे लास्ट 2 वर्ष आम्ही जेव्हा चॅम्पियन होतो ती टीम होती, तीच यावर्षी टीम आहे आणि तोच कॉन्फिडन्स आहे. तर त्या कॉन्फिडन्सच्या हिशोबाने चांगला खेळायचा प्रयत्न करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. माझ्याबरोबर मंगेश आहेत. मंगेश, टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? माय हेवन आला, जो कॉल केला होता तोच आला आणि टॉस त्यांनी जिंकलाय. हो नक्कीच, आम्ही पण फिल्डिंग केली असती, पण ठीक आहे, आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे, परंतु तुमचा माइंडसेट काय असेल? पॉवर प्ले किती महत्त्वाचा वाटतो आणि पॉवर प्लेमध्ये किती धावा करायला पाहिजे जेणेकरून 70-75च्या आसपासचं टार्गेट सेट होऊ शकेल? हो नक्कीच, आम्ही 10 ते 12 ओव्हर्सला घेण्याचा प्रयत्न करू बाउंड्री, कारण की विकेट्स खूप फास्ट आहे आउटफील्ड पण, आणि या विकेटचं सांगायचं तर खूप छोटी विकेट असते, तर बॉलला लवकर जज करावं लागतो. तर आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. यावर्षी 11 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे. 5,55,000 द्वितीय पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी रॉयल इनफिल्ड आहे आणि असा तामझाम या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? हो नक्कीच, या स्पर्धेने एक उंची गाठलेली आहे, कारण की ज्या पद्धतीने टेनिस बॉल जेव्हा सुरू झाला आणि इकडचे खूप पहिल्यापासूनच खूप सिनियर्स लेजंड जे प्लेयर होते ते या विकेटवर खेळून गेले आणि टेनिस बॉलला ही स्पर्धा मला वाटते की वाटा आहे टेनिस बॉलला पुढे नेण्याचा. तर नक्कीच रतनबुवा सरांचं जेवढं कौतुक करू ते मनापासून असेल. खूप खूप धन्यवाद, दोघांचे आभार. या टेनिस बॉल क्रिकेटला पुढे नेण्यामागे या स्पर्धेचा खूप मोठा वाटा आहे असं त्याने सांगितलं. आणि खरोखर आपण पाहतोय अनेक स्पर्धा आहेत, सुरू आहेत आणि त्यातल्या त्यात 21 वर्षाची परंपरा आपल्यासमोर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलोय. परंतु आता जास्त वेळ तुमचा घेत नाहीये. टॉस नुकताच झाला. केपीसी विक्रांत केने प्रतिष्ठान या टीमच्या कॅप्टनने अजितने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्या वतीने घेण्यात आला. आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आज पहिल्यांदाच आपल्याबरोबर या हंगामामध्ये या साहसाच्या महासंग्रामामध्ये जोडले जातात व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. त्यांचंही करूया स्वागत कॉमेंट्री कक्षात. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दातेजी, प्रमोद शेडगेजी आणि मनीष पाटीलजी. आपण बघत आहात दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 21वावं पर्व, ज्या पर्वावर आहे आपण सर्वाला गर्व. आयोजक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई, सपोर्टेड बाय मुक्ता अँड योगीराज डेव्हलपर्स, पावर्ड बाय माय हेवन, को पावर्ड बाय शांतिरत्न ग्रुप, द सेनेट, associated by Dortmund Laboratories Private Limited and .9, event managed by Ultimate Event Makers LLP. We create, you celebrate. राहुल लोहार म्हणजे शिरुल लोहार आणि ऋतिक गजर हे दोन आघाडीवीर. आणि पहिलं षटक घेऊन येतोय प्रिन्स. प्रिन्स म्हणजे राजकुमार आणि राजकुमार समोर आहे शिरुल लोहार. आपलं स्वागत आहे IPL ची वेल्वेटी आवाज ज्याला आपण म्हटलं जातो. आणि पहिला चेंडूवर बाद, व्हॉट अ विकेट. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. तुषार रणदिवे नवीन फलंदाज. मानलं पाहिजे प्रिन्सला. उजव्या हाताने राऊंड द विकेट. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आपण बघितलंय विजय गडवाली म्हणा, राजू मुखिया म्हणा, असे काही गोलंदाज आहेत, आशिष आगरकर म्हणा, जे नेहमी उजव्या हाताने राऊंड द विकेट गोलंदाजी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी करत असतात. एक वाईड अँगल होता आणि तो अँगल समजू शकले नाही आहेत आणि एक सरळ सोपा झेल. आणि ही होती योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स. योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व प्रोजेक्टमध्ये जसा क्राफ्टिंग एक्सलन्स असतो, ह्या विकेटमध्ये क्राफ्टिंग एक्सलन्स दाखवून दिलं आहे. 0-1 बाद. रणदिवेसाठी लिफ्टर बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय प्रिन्स, म्हणजेच राजकुमार. आणि या गोलंदाजीचा राजकुमार, त्याला सूर गवसलाय. विकेट कीपर केतन मात्रे. एक स्लिप आहे, एक वाईडिश गली, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक वाईडिश एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्रव्यूह ऑफसाईडचं. पुढील चेंडू अगदी चेंडूच्या रेषेत येऊन खेळायचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह, देखणा फटका
आणि एका धावेने धावसंख्या आता 1 गडी बाद. पहिल्या डावात जास्त धावा झाल्या नाही आहेत, परंतु जे झालेत ते पर्याप्त आहेत आणि ते दाखवून दिलंय टीम आदित्य एकादश. लकी चौधरी यांना दाखवलं जात आहे. भरपूर आज आपले पाहुणे येतील आणि आयोजन समितीतील सर्व सदस्यांचं सुद्धा स्वागत आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेईने इतिहास लिहिला आहे 21 वर्षाचा. पुढील चेंडू आवाक्याचा काहीचा बाहेर आणि शरीरापासून लांब खेळायचा प्रयत्न. डावी उजवी जोडी आहे तुषार रणदिवे. NB ट्रॉफी जेव्हा पहिल्यांदा झाली तेव्हा क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलमध्ये 3 अर्धशतक झळकावणारा हा खेळाडू भाच्याच्या नावाने ओळखला जातो. सामोरे जातोय प्रिन्सला. ओ व्हॉट अ बॉल, जबरदस्त चेंज ऑफ पेस. प्रश्न मराठीत विचारला आणि उत्तर इंग्रजीत भेटतोय की काय, अशी गोलंदाजी प्रिन्स यांची. फलंदाजाचा स्मृतिभ्रंश झालेला आहे. कुणाल काय म्हणशील? एक्झॅक्ट ज्या पद्धतीने या गोलंदाजाने पहिल्या बॉल पासून फलंदाजावर तो हावी राहिलेला आहे. प्रत्येक टप्प्यावर त्याने चांगली गोलंदाजी केली आणि दबाव सातत्याने बनवलाय. यावेळेला नजाकतीने मारलेला फटका आणि याच बरोबर आपला बघायला मिळतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस 4. हा फटका चांगला होता आणि आलाय तो पहिला चौकार बॅटिंग करणाऱ्या साईडच्या खात्यामध्ये. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवत असताना 4 धावा मिळाल्यात. प्रिन्सचं हे पहिलं षटक. दिल्लीचा हा गोलंदाज पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्यासाठी आला. शिरू लोहारची विकेट त्याने घेतली. राहुल लोहारला बाद केला आणि लगेच त्याच्यानंतर तुषार रणदिवे मैदानामध्ये आणि ऋतिक गजरच्या बरोबरीने त्याला खेळायचं आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 5 धावा झाल्यात. लक्ष या मॅचमध्ये 63च आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना आदित्य 11च्या फलंदाजाने 3 ओव्हरमध्ये 41 केले होते हरिजी, परंतु त्याच्यानंतर कमबॅक झालं, पलटवार केला विरोधी टीम म्हणजेच रोहित 11ने. आणि आता त्या धावा चेस करण्यासाठी ज्यावेळेला मैदानामध्ये उतरलेत, सुरुवात थोडीशी अडखळत आहे, परंतु मी म्हणेन तरी चालेल. पॉवर प्ले दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले फोडणं गरजेचं आहे आणि सर्कल फोडणं ज्याला आपण म्हणतो मुंबईच्या भाषेत, ठाण्याच्या भाषेत, अशी फलंदाजी हवी आहे. परंतु प्रिन्सला पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील. एखादा चौकार जाऊ शकतो कारण पॉवर प्लेचा फॉर्मॅटच तसा आहे. गोलंदाजी करणारा गोलंदाजाला मुभा कमी असते, परंतु ज्या पद्धतीने चेंडू फिरवलेत त्याने आपल्याला सर्वांना इम्प्रेस केलं आहे. नवीन गोलंदाज इरफान पटेल. काही नवीन गोलंदाज घेऊन अहमद भाईने हा संघ बांधणी केलेली आहे. 5 धावा 1 गडी बाद. तुषार रणदिवे खेळतोय 1 वर, ऋतिक खेळतोय 4 वर. ऋतिक यांनी चांगली फलंदाजी केली होती. टिंगरे सरकार चषक ज्या वेळेला सीझनची सुरुवात झाली त्यावेळेला जबरदस्त फॉर्ममध्ये होता. डावखुरा गोलंदाज आणि हा ऑन ड्राईव्हचा देखणा फटका. मात्र बघायचा आहे पंचाचा इशारा काय येतोय. रिले थ्रो, उत्कृष्ट असा फटका ऑन ड्राईव्हचा. 2 प्रयत्न लागले डीप मध्ये फिल्डिंग करत असताना. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. उंच पुराचा खेळाडू ऐश्वर्य सुर्वे आणि रीच आहे त्याच्याकडे. ज्या पद्धतीने तो धावला, भरपूर मोठं अंतर कापलं त्याने आणि उंचपुरा खेळाडू असल्यामुळे नक्कीच तो बॉलपर्यंत लवकर पोहोचू शकला आणि त्याचमुळे या दुसऱ्या प्रयत्नामध्ये बॉल त्याने आतमध्ये ढकलला आणि धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी 2. असेच धावा वाचवावे लागतील कारण धाव वाचवा, वीज वाचवा, वाघ वाचवा. 7 for 1. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर घेऊ शकले नव्हते तुषार रणदिवे. 1 धाव मिळतीये. धावसंख्या पोचते ती 8 for 1. 8 धावा 1 गडी बाद. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. फलंदाजी करतोय तो रोहित एकादश. हो, टार्गेट चॅलेंजिंग आता वाटू लागले कारण गोलंदाजीमध्ये ती धार दिसते. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी इरफान पटेल आलाय आणि तो एक चांगला गोलंदाज आहे, मातब्बर गोलंदाज आहे, उंचपुराचा गोलंदाज आहे. प्रथमेश त्याच्यासमोर सोबत ती चर्चा सुरू आहे कशा पद्धतीने धावा तुम्हाला डिफेंड करायच्या त्याच्याविषयी तो प्रयत्न सुरू आहे. परंतु या रणरणत्या उन्हामध्ये बॅटिंग करणं एवढी सोपी नाही आहे.
जसं मग अशी केतन बोलला, प्रथमेश बोलला, मी 75च्या वर जाऊ, परंतु त्या धावा झालेल्या नाहीयेत. आता दुसऱ्या डावामध्ये चेस करायच्या आहेत. सुरुवात अडखडत 1 विकेट गेली. दबाव बनला बॅटिंग करणाऱ्या साईडवर. पटेल यांचा पुढील चेंडू पुल करायचा प्रयत्न, फटका फसलाय आणि पटेलला सुद्धा गडी मिळतोय. आणि हा आहे योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. सुंदर झेल टिपला आकाश शिंदरे यांनी. म्हणजे क्षेत्रव्यूह जो आहे, जिथे क्षेत्ररक्षक उभे आहेत, मी अशी गोलंदाजी करणार की फलंदाजाने फटका मारला तर तो भिंगरी होणार आणि बाव दोन परतणार. विकेटचा दबाव सातत्याने बनतोय बॅटिंग करणाऱ्या साईडवर. आणि हे जे 63 लक्षाचा पाठलाग आहे तो कठीण होत जाईल आता इथून पुढे असं दिसते. परंतु मैदानामध्ये ज्यावेळेला तुम्ही उतरताय, हा संघर्षाचा महासंग्राम आहे, हा साहसाचा महासंग्राम आहे. ते तुम्हाला साहस दाखवावं लागेल. हे 21वे पर्व तुम्ही पाहताय, यातच सर्व आहे. आणि खूपच अव्वल दर्जाची स्पर्धा, भारतातल्या अग्रमानांकित स्पर्धेमध्ये नेहमी चर्चा होणारी स्पर्धा तुमच्या भेटीला आले. चांगलं क्रिकेट इथे खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत असतो. आणि त्याचमुळे मगाशी अजित मोहितेने देखील तो उल्लेख केला, 2 वेळेला सलग ते जिंकले होते. त्यातल्या त्यात मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याने जिंकला होता. इरफान पटेल यांचा हा पुढील चेंडू आणि पुल करायचा प्रयत्न फसतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय आणि हे येतोय योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट नंबर 3. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट आलेली आहे. क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या तमाम मराठी प्रेक्षकांना लक्ष शुभेच्छा या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून. आणि आज अखंड महाराष्ट्रभर मराठी भाषा गौरव दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. आणि त्या मराठी भाषा गौरव दिनाच्या आपल्या सगळ्यांना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या आयोजक जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चला तर जाऊया मॅचच्याकडे. आणि सध्या तरी आतापर्यंत 3 विकेट गमावलेले आहेत. बॅटिंग करत असताना रोहित 11 या टीमने 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले, ब्रेस पूर्ण केले आणि आता हॅट्रिकवर पोहोचलाय तो इरफान पटेल. एक चांगली गोष्ट बघायला मिळते की भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये नवीन गोलंदाज, फलंदाज, खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. इरफान पटेल असाच एक खेळाडू आहे, डोळ्यात स्वप्न घेऊन आलेला आणि आता हॅट्रिकवर आहे. नरसिंग पालमपल्लीनी मारलेला हा जोरकस फटका. व्हॉट अ ग्रेट शॉट. आणि हे आहे माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज 6. चांगला उडवला बॉल, फुलर लेनचा बॉल होता, पायात टाकलेला बॉल होता, पायर होता आणि बॉलला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज 6 साठी चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळालं. बॉलरच्या हलक्याशा पेसचा वापर केला आणि दिशा देत असताना हा षटकार वसूल केलाय. 14ला 3 अशी परिस्थिती सध्या तरी आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर आहे. मॅच मध्ये परत एक वेळा शिरकाव करण्याचा प्रयत्न आणि नरसिंग पालमपल्ली याच्यासाठी जाणला जातो.
14 धावा 3 बाद. नरसिंग पालमपल्ली पहिल्या चेंडूवर षटकार. तुषार रणदिवे 4 चेंडू 4 धावा. आतापर्यंत 9 धावा देत 2 गडी बाद केलेत. प्लेयर्स जे VK प्रतिष्ठान KPC चे प्लेयर आहेत त्यांना विनंती आहे, आपण आपल्या डगआउटच्या दिशेने जाऊन तिथे तुम्ही बसू शकता, परंतु इथे समोर बसू नका, ही नम्र विनंती आहे. यष्टांचा जवळ येऊन मारा हा आखूट टप्प्याचा चेंडू आणि वाईड दिला जातोय. मात्र इरफान पटेल यांनी तो जो षटकार खाल्ला त्यानंतर कुठेतरी त्याची लय आहे ती बिघडवली आहे. हो नक्कीच ती लय बिघडली आणि त्याच्यानंतर कुठेतरी हा दबाव परत एक वेळा जे मोमेंटम होतं ते परत एक वेळा शिफ्ट होतंय असं दिसतंय. दुसऱ्या बाजूला बॅटिंग चांगली होते आणि गोलंदाजावर दबाव आलाय. यावेळेला रॉकेट हिट आणि हा येतोय माय हेवन युअर पर्सनल पॅराडाइज सिक्सर. बीज जसे चांगलं संगीत आणि तेवढाच मोठा हिट होता. काय फटका सजवला. रॉकेट हिट, पॉकेट में रॉकेट आहे असं म्हटलं या बॅटरने आणि सरळ बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 21 धावा आता स्कोअर बोर्डवर झालेल्या आहेत आणि तेवढंच चांगलं संगीत DJ हंस चंद्रकांत फुटाणे यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आज मराठी भाषा गौरव दिन आहे. माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके, अशी आपली भाषा मराठी भाषा आणि आज त्या मराठी भाषेचा गौरव दिन आपण या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरीमध्ये साजरा करतोय. तर षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा जडलेल्या 21 लॉस ऑफ 3 विकेट. तर 21 धावा झालेत. 42 धावांची गरज आहे 4 षटकांमध्ये. नरसिंग पालमपल्ली 2 चेंडूमध्ये 12 धावा. गोलंदाजाचा कर्दन काळ ठरला आहे. संमिश्र ओव्हर म्हणावं लागेल आणि आता प्रिन्स नवीन षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा देत 1 गडी बाद केला होता आणि त्याने गडी मिळवला होता तो राहुल लोहारचा. शिर लोहार हा बाद होऊन परतला होता. तदनंतर आपण बघतोय की आता नरसिंग पालमपल्ली यांनी सर्व सूत्र हातात घेतली आहे. तुषार रणदिवे सामोरं जातोय तो प्रिन्स यांना. फिरदौस आलम हे यांचं खरं नाव आहे. फिरदौस म्हणजे स्वर्ग आणि जसं माय हेवनमध्ये जर तुम्ही घर घेतलं तर तो तुमचं वैयक्तिक स्वर्ग असेल. नक्की या माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज. लकीबाई यांना दाखवलं जात आहे. जबरदस्त क्रिकेटवरचा प्रचंड प्रेम त्यांचा. इवन जोडी यांचा पायांवर येणारा चेंडू आणि वाईड. जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता प्रिन्सचा आणि त्याचमुळे थोडासा दिशा भरकटला. राऊंड विकेटने एक अँगल करत चांगली गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी केली. 5 धावा खर्च केला. 1 विकेट घेतली आणि फार एंडकडून तो नक्कीच चांगला प्रयत्न करतोय आणि विशेष म्हणजे फार एंडकडून राईटी बॅटर ज्यावेळेला खेळतो त्यावेळेला हवा विरुद्ध दिशेने वाहते, त्याच्यामुळे त्याची गोलंदाजी अजून बहरते. पुढील चेंडू पायांवर येणारा मात्र बघायचा. 1 धाव नक्की पूर्ण केली आहे. पंचांचा लेग बायचा इशारा. पंच सादिक राजापूरकर. बॉलर एंडला उभे, स्ट्रायकर एंडला पंच आहेत जय पवार. दोन्ही आपल्या काळातले गाजलेले यष्टीरक्षक जय पवार आणि सादिक राजापूरकर. धावसंख्या 23, 3 बाद, 40ची गरज. 40 धावा जुनी करायचे आहेत. हे तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे आणि जसा मैदानामध्ये नरसिंग पालमपल्ले गेला त्याने कुठेतरी धावसंख्येला वेगाने आकार देण्याचा विडा उचलला असं दिसतं. त्या पद्धतीने त्याने फलंदाजी सुरू केली आणि आक्रमण करत असताना दबाव परत एक वेळा बनवलाय आदित्य 11 या टीमवर रोहित 11 कडून. प्रिन्सचा चेंडू ठोकून टाकलाय. यस, द्वारकानाथ संसगिरी स्टँडवर येणारा हा गगनभेदी षटकार आणि हे आहे माय हेवन युअर पर्सनल पॅराडाईज 6. आणि हा सलग तिसरा षटकार आहे. म्हणजेच आयोजकांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल नरसिंग पालमपल्लीला. 3 बॉलवर 3 षटकार त्याने मारलेले आहेत आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई जे आयोजक आहेत स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचे त्यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे.
अर्धशतकासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. मेडन ओव्हरसाठी देखील पारितोषिक आहे 2000 रुपयाचं. या स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक घेतली त्याच्यासाठी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आयोजकांच्या वतीने दिले जाणार आहे. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. गोलंदाजाचा कर्दन काळ ठरलाय. आधी इरफान पटेल आणि आता प्रिन्स यांच्या समोर नरसिंग पालम पल्ली. 3 चेंडू 18 धावावर नाबाद, 29 बाद. यावेळेला मात्र मंदगतीचा चेंडू हा त्याचा स्टॉक बॉल आहे. हा ब्रह्मास्त्र त्याचा त्याने चांगला वापर केलाय. वाईड अँगल होता लेग कटरचा. 29 बाद. जबरदस्त फलंदाजीचा प्रात्यक्षिक नरसिंग पालम पल्ली. हो, अजून एक चांगला चेंडू. म्हणजे इथे प्रिन्सने युद्ध जिंकलं असं म्हणावं लागेल, कारण 2 त्याने मंदगतीचे चेंडू टाकले आणि फलंदाजाला त्याने मुभा दिली नाहीये. 2 बॉल सलग बीट केलं, शांत ठेवलं. 1 षटकार आला त्याच्यानंतर तो पलटवार अपेक्षित होता आणि तो प्रिन्सने केलाय. दिल्लीपासून डोंबिवलीपर्यंतचं अंतर कापत इथपर्यंत आल्यानंतर काहीतरी आपण करावं आणि हीच इच्छा असते प्रत्येक संघ मालकाची आणि त्यातल्या त्यात कॅप्टनची देखील. आणि तो आता प्रयत्न प्रिन्सने सुरू केला. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिले, या ओव्हरमध्ये 1 षटकार आला. त्याच्यानंतर कमबॅक करत असताना टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 29. यावेळेला स्क्वेअर कट मारायचा पंच आणि ओ व्हॉट अ ग्रेट शॉट. ह्याच बरोबर येतोय मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. तर चौकाराने इथे हे षटक संपवलं आणि त्यानंतर आता ड्रिंक्स ब्रेक्सची देखील वेळ झालेली आहे. आता तोपर्यंत जाऊया आपण डकआउट इंटरव्ह्यूकडे आणि त्याच्यानंतर काही सन्मान आहेत. धन्यवाद. समालोचन कक्ष आम्ही आहोत. रोहित 11च्या प्लेयर डकआउटमध्ये विशालजी आमच्या सोबत आहेत. मेंटॉर आहेत या संघाच्या. पुण्यातील क्रिकेटपटूंना एकत्र करून नेहमीच वेगवेगळ्या स्पर्धा खेळवण्याचा त्यांचा देखील एक चंग त्यांनी बांधलेला आहे आणि त्याच्यामुळे पुण्यातलं क्रिकेट किती प्रसिद्ध आहे, विकसित आहे ते आपण पाहतोय. तर काय म्हणाले पहिल्या 3 षटकाबद्दल विशालजी? तसा स्कोअर आमचा सन्मानजनक झालेला आहे. नरसिंगने आत्ताच 3 6 मारून टीमला परत मॅचमध्ये आणलेलं आहे. पाहूया आता अजून 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 18 मला वाटतं 18 चेंडूमध्ये आम्हाला अजून 30 धावांची गरज आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये कित्येक संघ खेळलेले आहेत. व्यावसायिक संघांचा नक्कीच एक इच्छा असते ही स्पर्धा जिंकण्याची. तर आपला दृष्टिकोन काय सांगता? कारण पुण्यातल्या क्रिकेटकडून देखील कित्येक स्पर्धा जिंकलेल्या आहेत, पण स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक जिंकण्याची इच्छा पुण्यातील आयोजकांची आहे किंवा क्रिकेट रसिकांची आहे. आपण ते स्वप्न पूर्ण कराल? नक्कीच आमचा प्रयत्न तोच राहील, कारण की आमचं हे 3रं वर्ष आहे सलग जे आम्ही रतनबुवा स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय आणि आमचे जे संघ मालक आहेत ते अशोक पाटील हे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करतात. आणि 1 महिन्यापूर्वीच त्यांचा आम्हाला कॉल आला होता की रतनबुवा स्पर्धा सुरू होते आणि तुम्हाला यामध्ये सहभाग घ्यायचा. आणि त्या हिशोबानेच आम्ही संघ बांधणी केलेली आहे की फायनल विन करण्यासाठी. हे सर्व खेळाडू जे यंगस्टार आहेत या यंगस्टार खेळाडूंच्या ऊर्जेबद्दल काय सांगाल? कारण त्यांना देखील ही स्पर्धा खेळण्याची इच्छा आहे, पण संघबांधणी करताना तो त्रास झाला असेल, कारण पुण्यात खूप क्रिकेटपटू आहेत पण काही निवडक क्रिकेटपटूंना घ्यायचं आहे. नक्कीच मी सांगाल की जे माझे 15 प्लेयर आहेत ते पूर्ण पुण्यातलेच आहेत आणि सर्व यंगस्टर आहेत आणि पूर्ण वर्षभर त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आहे आणि हा एक मोठा प्लॅटफॉर्म त्यांना स्वर्गीय रतनबुवा पाटील आयोजकांनी दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवादही मानतो आणि सर्व माझ्या खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि इथंच तुम्हाला संधी दिली आहे ती इथंच तुम्ही करून दाखवायचं, कारण की ही स्पर्धा अख्खं भारतभर सर्वच पाहत असतात. तर मेसेज द्यायचा झाला पुढील 3 षटकांसाठी तर तो मेसेज तुमचा काय असेल मैदानाच्या आतल्या फलंदाजांसाठी? ऑलरेडी तो मेसेज गेलेला आहे. नरसिंग आणि तुषारन दिवेला माहिती आहे की आता उर्वरित 3 षटकांमध्ये हे रन कसे चेस करायचे त्या पद्धतीने ते खेळ करतील. तर हा होता रोहित 11 संघाचा प्लेयर डगआउट आणि विशालजींनी खूप चांगली चर्चा केली. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील हरीश पंड्या सर आणि कुणाल दाते सर पुढील 3 षटकांचं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. नरसिंग पालमपल्ली हा नाव सध्या चर्चेमध्ये, त्याचे कारण आहे सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेत, परंतु काही सन्मान आपण इथे करतोय. हरीश राजाराम भोईर वाकड्यांचे उद्योगपती आहेत, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. मी लक्ष्मण चौधरी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. हरीश राजाराम भोईर यांचा सन्मान
वाकड्यांचे उद्योगपती या हरीशजी आपला सन्मान इथे केला जातोय. त्याचबरोबर डॉक्टर सुदर्शन पाटील ऑफ्टी लाईफ हॉस्पिटल, डॉक्टर सुदर्शन पाटील आपल्यालाही सन्मानित केलं जाईल. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर आपला सन्मान केला जातोय लक्ष्मण चौधरी यांच्या वतीने. सामन्याला सुरुवात. इथे डेड बॉलचा निर्णय येईल. फिरोज शेख आलाय, गोरेगावचा हा खेळाडू, एक वेगवान गोलंदाज. परंतु सध्या या मॅच मध्ये आपण पाहतो 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये 30 पलटवार केल्याने परत एक वेळा कुठेतरी कमबॅक करावं लागेल आदित्य 11ला या महत्वपूर्ण सामन्याच्या दरम्यान. फुलर लेनचा बॉल होता, फुल टॉस, फुल टोल वसूल होईल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय उत्तुंग षटकार. माय हेवन, युअर पर्सनल पॅराडाइज, सिक्सर. बेसबॉल हिट, काय जबरदस्त फटका होता. तुम्ही फुलटॉस चेंडू करू शकत नाही. ज्या पद्धतीने सध्या फलंदाजी सुरू आहे तुषार रणदिवे आणि नरसिंग पालमपल्ली. आतापर्यंत नरसिंग पालमपल्लीविषयी आपण बोलत होतो, परंतु तुषार रणदिवे हा सुद्धा हुशार झाला आहे आणि त्यांनी मारलेला हा जोरकस फटका आणि 6 धावा मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. आदित्य एकादशने 3 गडी लवकर बाद केले, परंतु तदनंतर चित्र पालटलं आहे. आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर नरसिंग पालमपल्ली म्हणजे 1990च्या दशकामध्ये नरसिम्हा फिल्म आलेली सनी देओलची, आणि ज्या पद्धतीने नरसिम्हाची डरकाळी आपण त्या पिक्चरमध्ये ऐकली होती, तशी नरसिंग पालमपल्लीची डरकाळी आज फलंदाजीची आपण बघितली. आणि तुषार रणदिवे यांनी आता धावांच्या या महोत्सवामध्ये साहसाचा महासंग्राममध्ये षटकार ठोकला आहे. फुल टॉस बॉल त्याच्यावर तुटून पडला. तुषार रणदिवे बाजा या टोपण नावाने ओळख. परत एक वेळा बॅकफुटला जाऊन बरोबर स्ट्रोकसाठी जागा बनवली. डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न नरसिंग पालमपल्ले करतो काय? आवश्यकता नव्हती. शेवटी तुषारने ती त्याची स्वतःची विकेट सॅक्रिफाय केली. त्याला वाटलं की ठीक आहे नरसिंग पालमपल्लीने 3 षटकार मारलेत, मग माझी विकेट दिली तर काही हरकत नाहीये. त्यामुळे ही आली आहे विकेट. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर विकेट. मोहिते संघनायक येत आहेत. काय जबरदस्त होता प्रशांत घरत यांचा बाजाने मगाशीच एक षटकार मारला होता आणि झलक दिखला जा, एक बार आजा 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 बाजा, आणि बाजा परत आला, कारण तो धावू शकला नाही आहे. नरसिंग पालमपल्लीसाठी आपली विकेट त्याने इथे त्याग केला आहे. आता 23 धावांची आवश्यकता आहे. एक धाव तर आली षटकार मारल्यानंतर, परंतु आवश्यकता नव्हती त्या दुसऱ्या धावेची. रनआउट झाला तुषार रणदिवे. आणि आता परत एक वेळा तीच चर्चा. बॅटची मागणी होते डगआउट मध्ये. बॅटची ती मागणी सध्या मैदानामध्ये त्याची पूर्तता केली जाईल. तुम्ही पाहताय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पर्व 21व्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज महत्वपूर्ण दिवस. या स्पर्धेमधला आणखीन 4 संघ एकमेकांच्या विरोधात आपलं नशीब आजमावतील. पहिल्या 2 दिवसामध्ये कमाल केली. ट्विशा अर्जुन 11 डायगर हा संघ पहिल्या दिवशी जिंकला, तर काल प्रवीण 11 खारगर डिफेंडिंग चॅम्पियनने बाजी मारली आणि तो संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झाला. आज आणखीन एक संघ तुम्हाला पाहायला मिळेल जो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. 11 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक खुल्या गटामध्ये यावर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून ठेवण्यात आले. परत एक वेळा फिरोज तयार. अनुराग मोहिते बॅटच्या थोडासा आतमध्ये लागला. जोपर्यंत गोलंदाज फिरोज जाईल तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. अनुराग मोहितेचं इथे खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 41. आता धावा करायच्यात अजूनही सामना जिंकण्यासाठी 22. इंटरेस्टिंग सिच्युएशन मध्ये मॅच आली आहे. फिरोज शेख एक
सिनियर खेळाडू आहे, त्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या शिदोरीचा तो कसा वापर करतोय बघावं लागेल. मगाशी आपण प्रिन्स आणि इरफान पटेल यांना बघितलं होतं. 22 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 22 धावा. इस समीकरण एक फ्लाय स्लिप आहे, एक शॉर्ट फाईन लेग आहे, पॉइंट आहे. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्रीजच्या परफेक्ट आतमध्ये बॉल डिलिव्हर झाला. चांगला यॉर्कर मी म्हणेन गोलंदाज फिरोज कडून. जबरदस्त. गेले 5 वर्षामध्ये पिपळगाव तप्पाच्या स्पर्धेपासून तो उदयास आला आणि नंतर प्रहार ट्रॉफीमध्ये सुद्धा जबरदस्त खेळला. माझी लाईन आहे ती फाईन आहे आणि माझी लेंथ आहे ती माझी स्ट्रेंथ आहे दाखवणारा फिरोज. परत एक वेळा आउटसाइड ऑप्शनचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता. परत एक वेळा बीट केलं लेंथने. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये बीट करत असताना सातत्याने शांत ठेवलं आता नरसिंग पालमपल्लीला. मॅच अजूनही इंटरेस्टिंग स्टेजमध्ये आहे. 13 चेंडू 22 धावा. शेवटचा बॉल या षटकातला महत्वपूर्ण बॉल आहे. पायातला बॉल क्लीन बोल्ड अराउंड द लेग. फर्निचर डिस्ट्रॉय. हादरा दिलाय. स्टंपला धडकलाय. ही गळाभेट लक्षात राहील. स्टंप आणि बॉलची फलंदाज बाद. एक विकेट टू विकेट चेंडू होता आणि त्यावर योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर्स क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. म्हणूनच फिरोज सारखा खेळाडू संघात का हवा. त्याच्याकडे जी विविधता आहे. एखादा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ऑन्कॉलॉजी, डर्मेटॉलॉजी, नेफ्रोलॉजी, न्यूरोलॉजी असे वेगवेगळे विभाग असतात. फिरोजच्या गोलंदाजीमध्ये तसंच आहे. एक स्लोअर वन, फास्टर वन, एक लेग कटर, एक आत येणारा चेंडू अशी विविधता या गोलंदाजीमध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा, 5 गडी बाद आणि कुणाल फिरोजच्या या ओव्हरने या सामन्याला कलाटणी मिळवून दिली असं मला वाटते. मोठी कलाटणी दिली आहे या सामन्यामध्ये. फिरोजच्या या षटकाने चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे. 5 धक्के देण्यात यश प्राप्त झालेलं आहे रोहित 11ला. आदित्य 11च्या विरुद्ध हा महत्वपूर्ण सामना. आजच्या दिवसातला पहिला सामना आणि पहिला सामना चांगला रंगतोय. 63 लक्षाचा पाठलाग करायचा होता आणि 63 लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात धडाक्यात झाली. नरसिंग पालमपल्लीने 3 बॉलमध्ये 3 षटकार देखील मारले परंतु त्याच्यानंतर कुठेतरी तुषारचा तो रन आउटचा विकेट आणि तिथूनच या मॅचला कलाटणी यायला सुरुवात झाली असं दिसतंय. कारण आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 12 बॉलमध्ये धावा करायचे आहेत. 12 चेंडू 22 धावा. गोलंदाजीसाठी ऐश्वर्य सुर्वे. डीएन नगर अंधेरी परिसरातील हा गोलंदाज एक उंच पुरासा गोलंदाज. डीप मध्ये लॉंग ऑन सेट केला. डीप मध्ये मिड विकेट आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. ऑन साइडला तर लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे आणि कव्हर ठेवण्यात आलेला आहे डीप मध्ये. स्लीप मध्ये प्रथमेश शॉर्ट फाईन लेग फिल्डर. एक गली मध्ये बॅकवर्ड पॉइंट आणि गली रिजन मध्ये एक फिल्डर सेट केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये ती गॅप भरून काढायचे लॉंग ऑफ आणि कव्हर्स मधली. बोलत या पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. ऑन साइडला हाफ आर्म जॅप करण्याचा प्रयत्न. सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. पहिला ऐश्वर्याचा डॉट. फिरोजने एक चांगलं षटक टाकलं आणि त्याचं एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्ही बघता. ऐश्वर्याला एक स्वयं प्रोत्साहन भेटलंय आणि त्यांनी एक उत्कृष्ट चेंडू केला होता संघनायकासाठी. लवली बॉल. अगदी यष्टांच्या वरून जाणारा हा चेंडू. यष्टी वेदक गोलंदाजीची सुरुवात. 11 बॉलमध्ये आता 22 धावा करायचे आहेत. उडवलाय बॉल हवेत आहे. टायमिंग चांगलंय. बॅट मधून स्वीट साऊंड टक कसा आवाज आणि हा येतोय उत्तुंग माय हेवन सिक्सर. ऑन दी राइज त्या चेंडूला पुल केलं होतं. और ये तो अनुराग मोहिते की झांकी है और अजीत मोहिते का अगले मैच में आना बाकी है. तो देखील एक मोठा सिक्सर किंग आहे.
सलग 2 वर्ष सातत्याने विक्रांत केने प्रतिष्ठाने ती स्पर्धा जिंकली. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याच्या नावावर होता आणि आता त्याचाही खेळ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या सामन्यामध्ये अनुराग त्याचा तो राग मैदानामध्ये दिसतोय. बॅटिंगमध्ये तो दाखवत असताना सूर ताल लय खूप महत्वाचं असतं संगीतात. आणि अनुराग आता सध्या क्रिकेटच्या मैदानावर बॅटिंगमध्ये ती लय तो ताल तो राग इथे दाखवत असताना त्याच्या बॅटमधून हा षटकाराला टीमची धावसंख्या 47. आता 10 बॉलमध्ये 16 धावा करायच्या होत्या. डीपमध्ये फिल्डर आहे हॅमड केल्या बॉलला 1 धाव मिळताना दिसेल. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी आता 15. अनुराग मोहितेला माहित आहे वारा कुठल्या दिशेने आहे आणि वारेच्या विरुद्ध दिशेने फटके मारणं हे संयुक्तिक ठरणार नाही. परंतु वारेच्या दिशेने मी खेळू शकतो आणि त्याने ते 2 चांगले फटके मारलेत. 48 धावा 5 गडी बाद. आता चेंडू शिल्लक आहेत 9 धावा आहेत 15. हा बॉल चांगला होता. फुटवर्क नाहीये. चाकेवरूनच पूर्णपणे 4 मुंड्या चीत केल्या बीट केल्या बॅटरला. हा डॉट बॉल येतोय. 8 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण आलं आता या मॅच मध्ये. स्नॉटर ज्या पद्धतीने फलंदाजाला त्याने नक्कीच एक हादरा दिलाय. समजू शकले नाहीये त्या चेंडूला अजिबात. ओमकार पोकळे आणि अनुराग मोहिते यांच्यावर मोठं दडपण सुद्धा आहे. आतापर्यंत 7 धावा 4 चेंडूमध्ये दिलेत. 48 5 बाद. ओमकार पोकळे परत एकला बीट गतीने बीट केले. यावेळेला कटरचा चांगला वापर केला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये तेच ओमकार पोकळे सांगतोय की कुठेतरी लेग कटर टाकलाय. ओमकार पोकळेला ही पोकळी भरून टाकावी लागेल कारण ज्या पद्धतीने निर्धाव चेंडू आणि हे निर्धाव चेंडू जे टाकलेत ऐश्वर्य सुर्वे गोलंदाजीचा ऐश्वर्य दाखवून देतोय. उजव्या हाताने राऊंड द स्टंप्स. 48 5. 7-15 उडवलाय बॉल हवेत आहे. जास्त उंच गेला असं दिसतोय. डीप मध्ये लॉंग ऑन. झेल खाली आलाय. झेल टिपलाय आणि ही आली आहे यावेळेला विकेट. योगीराज बिल्डर अँड डेव्हलपर क्राफ्टिंग एक्सलन्स विकेट. मी धावा जरी खर्च केला मी गडी घेणार. पहिल्या डावामध्ये 8 गडी बाद झाले होते आणि ह्या डावामध्ये सुद्धा गडी बाद होत आहेत. काय जबरदस्त झेल टिपला होता आकाश शिंदरी यांनी. आणि एक क्षण असा होता की नरसिंग पालमपल्ली जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा असं वाटलं होतं की हा सामना जो आहे तो नक्की जिंकणार रोहित एकादश. परंतु आपल्या मराठीमध्ये म्हण आहे जिंकण्याचे डोहळे लावतो डोक्याचं टाळे आणि तो टाळा लागला. आणि इथे ऐश्वर्या सुर्वे यांनी जबरदस्त गोलंदाजी केली आहे आणि 6 चेंडूमध्ये 15 धावा आता समीकरण आहे. हो सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत काशीनाथ काना पाटील यांचाच तो संघ आहे आदित्य 11 जो मैदानामध्ये खेळतोय. त्यांच्याच बरोबर बाजूला राजेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. अनिल पाटील तिथे उपस्थित आहेत आणि बरोबर त्यांच्याच बाजूला दिनेश पाटील जे टायगरचे आहेत. आणि सध्या आपण पाहतो या सामन्यामध्ये रंगत आली आहे. अजूनही या सामन्याचं महत्व वाढतंय ते यासाठी की 6 बॉलमध्ये 15 धावा करायचे आहेत. एका बाजूला अशोक शेट यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो रोहित 11 नावाने खेळतोय. दुसऱ्या बाजूला दिलदार असं व्यक्तिमत्व काशीनाथ काना पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय ज्यांनी आतापर्यंत हरीजी 79 बाईक पुरस्कृत केलेल्या आहेत टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला. मग कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट असेल भिवंडीचे क्रिकेट असेल 79 बाईक आणि त्यापेक्षा कित्येक अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पारितोषिक दिलेली आहेत. ते गुपित आहेत. धावा झाल्यात 48-48. ड्राईव्ह चांगला केलाय. फिल्डर आहे परंतु फक्त पाहत राहील. बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस. कव्हर ड्राईव्हचा फटका देखणा असा फटका कॅप्टन यांच्या मार्फत आणि काशीनाथ दादा यांची सेंचुरी लवकर पूर्ण व्हावी अशा आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. ती नक्कीच होईल याच्यामध्ये शंकाच नाहीये. चौकार आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मधून फिल्डर चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. दुसरी धाव धोक्याची आहे परंतु ती पोचली जाईल आणि त्याच्यामुळे दोन्ही फलंदाज आता कंप्लीट करतात ही दुसरी धाव. त्याच्यामुळे समीकरण बदलतंय. आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 4 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत. 9 मॅच ऑन. सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हर खेळवली जाईल. फिरोजच्या पहिल्या 2 चेंडूमध्ये
पहिला चौकार नंतर दुहेरी धाव आणि आता कुठेतरी सूर गवसलाय. अनुराग मोहिते 14वर खेळतोय, राजेश खेळतोय 0वर. अनुराग मोहिते हा संघनायक आहे आणि संघनायकाला साजेशी खेळी त्याला दाखवावी लागेल. संघनायक म्हणून जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन त्याला ही विजयश्री नोंदवावी लागेल ते त्याला माहीत आहे. व्हॉट अ मॅच. पहिला सामना रोमहर्षक रंगतदार आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना सध्या रंगत असताना पैसा वसूल सामना इथे रंगलाय आज या स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये. कारण आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे अजूनही 4 आणि 4 बॉलमध्ये धावा करायच्यात. 9 4 चेंडू 9 धावा हे समीकरण आहे. अनुराग मोहिते स्ट्रायकिंग एंडला, त्याच्याबरोबर खेळाडू राजेश सोरटे नॉन स्ट्रायकिंग एंडला. अनुराग साठी हा बॉल परफेक्ट यॉर्कर. चारी मुंड्याची यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत आणि फलंदाज बाद. फिरोज ज्याच्यासाठीच ओळखला जातो असा यॉर्कर होता. असं वाटलं की गोलंदाज नाही, बॉलिंग मशीन गोलंदाजी करते आणि यावर मोठा बळी मिळवलाय. 7वा गडी बाद होतोय आणि आता कुठेतरी बॅकफुटवर आलाय तो म्हणजे रोहित एकादश. 2 विंडो मध्ये दाखवण्यात आलाय ज्या पद्धतीने या स्टंपला जाऊन हा बॉल धडकला आणि काय ते सेलिब्रेशन होतं. बॅट खाली येण्या अगोदर बॅटचा चेहरा जसा क्लोज झाला, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. समजलं देखील नाही अनुरागला बॉल कधी आला आणि कधी गेला. पेस होता, भन्नाट पेस. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 बॉलमध्ये 9 धावा करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला म्हणजेच रोहित 11ला आदित्य 11च्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये कमबॅक करून दिले फिरोजने. मागचं षटक चांगलं टाकलं होतं या गोरेगाव एक्सप्रेसने. निहाल आलाय ओव्हर द बॉलर. रेट चांगला फटका डीप मध्ये फिल्डर येतोय. कॅप काढून बॉल अडवण्याचा प्रयत्न आहे. दुसरा धावेचाही प्रयत्न, रनआउट चान्स आणि इथे तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावा गेल्यात म्हणजे आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी आणि 9 होते आणि आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये धावा करायचे 7. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असा फटका मारला जिथे तुम्ही क्षेत्र व्ह्यू मध्ये फिल्डर उभा करू शकत नाही. निहाल तुसामद हा अत्यंत चांगली प्रतिभा असलेला खेळाडू आहे आणि हरहुन्नरी खेळाडू आहे. आता 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. कदाचित एखाद्या वेळी सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकते असं वाटते. आता 2 चेंडू 7 धावा, 56 धावा, 7 गडी बाद. सामना बरोबरी सुटला, सुपर ओव्हर होईल. बीट केलंय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल, वाईड यॉर्करचा प्रयत्न म्हणजेच काय समीकरण बदललंय. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बॉलमध्ये 7 षटकार लागला. पहिला सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक, विकेट, मेडन म्हणा सर्व रेकॉर्ड आपण बघणार आहोत. परंतु फिरोजने ज्या पद्धतीने हा सामना फिरवलाय मात्र इथे गम्मलासारखं काहीच नाही आहे फलंदाजासाठी. ही विल हॅव टू गो फॉर इट. मला असं वाटतं फलंदाजाला तो फटका मारण्यासाठी सरसावत लागेल. निहाल तुसामद जो बोले सो निहाल आणि निहालला ते कमाल करावी लागेल. बघायचं आहे तो निहालचा सामना असेल का फिरोजचा का सुपर ओव्हर. निहाल तुसामद सध्या फलंदाजीसाठी कमाल केली आहे फिरोजने. शेवटचा बॉल, एका बॉलमध्ये धावा करायचे 7 आणि सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर, षटकार मारला तर मॅच टाय होईल आणि टाय ब्रेकर सुपर ओव्हर आहे या स्पर्धेमध्ये. फिरोजची कमाल. लास्ट बॉल, शेवटचा बॉल, धावा करायचे 7. शेवटचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. सामना इथे जिंकलाय. फिरोजने कमाल केली गोलंदाजीमध्ये. सामन्यामध्ये पलटवार आणि सामना इथे जिंकलेला आहे. आदित्य 11 म्हणजेच काशीनाथ शेठ काणा पाटील यांच्या संघाने, केतन मात्रे याच्या टीमने, प्रथमेश पवार, ऐश्वर्य सुर्वे, फिरोज यांचं कौतुक व्हायला पाहिजे. अप्रतिम खेळ या सर्वांनी केला. इरफान पटेलने 2 विकेट घेतल्या. प्रिन्स दिल्लीवरून आला, त्याने चांगली कमालीची गोलंदाजी केली आणि पहिल्या मॅच मध्ये
अशोक शेट्टी यांच्या संघाला मात्र पराभवाचं तोंड पाहावं लागलं आणि हा सामना इथे जिंकलाय आदित्य 11 या टीमने. अभिनंदन. नेक्स्ट मॅचची तयारी लगेचच करायची. काय जबरदस्त गोलंदाजी फिरोज यांच्या मार्फत. फिरोजचा बॉलिंग अनालिसिस जर बघितलं तर मॅच समरी तुमच्या समोर येईल, परंतु 2 ओव्हर 16 रन 2 विकेट आणि दोन्ही महत्वाच्या विकेट्स. मानो तो मौज है वरना समस्या रोज है, मानो तो मौज है वरना समस्या रोज है, लेकिन विकेट की समस्या अगर रोज है तो हमारे पास फिरोज है. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आणि अगदी अटीतटीचा सामना आणि 6 धावांनी हा सामना जिंकलाय. अभिनंदन केतन म्हात्रे, अभिनंदन आकाश शेंदरी अँड टीम. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने या सामन्याला कलाटणी दिली असा फिरोज शेख ठरला. या मॅचचा हिरो गोरेगाव एक्सप्रेस फिरोज इज द मॅन ऑफ द मॅच. काशीनाथ काना पाटील साहेब यांच्या वतीने केतन म्हात्रे याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू फिरोज यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. शुभ संध्या मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने आयोजित स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 21वं वर्ष आणि 21व्या पर्वावर आहे. आपल्या सर्वांना गर्व. साहसाचा महासंग्राम आणि काय साहस दाखवलं तिथे फिरोज यांनी आणि ते ठरलेत सामनावीर. तर फिरोज यांना नम्र विनंती आहे, आपण मंचावर यायचं आहे सामनावीरचा पारितोषिक घेण्यासाठी. आता आपण आपले पाहुणे मंडळी यांना बोलवणार आहोत. भरपूर बक्षीस आहेत, मात्र एक गोष्ट आज प्रकर्षाने जाणवली की स्पर्धेचा ग्राफ आता उत्तरोत्तर वाढत चालला आहे. पहिल्या दिवसापासून ते आज 10व्या दिवशी ग्राफ जो आहे तो वर चालला आहे. आणि हिअर ही कम्स फिरोज शेख. तर सामनावीरचं पारितोषिक आता आपण देणार आहोत फिरोज शेख यांना. गौर से देखिए इन्हें जिन्होंने आज चमत्कार किया. 2 महत्त्वाचे बळी नरसिंग पालमपल्ली आणि अनुराग मोहिते आणि तिथेच मॅच फिरवली फिरोज यांनी. आणि आज सामनावीर ठरतोय या स्पर्धेमध्ये. जबरदस्त स्टार्ट घेतला आहे. तर सामनावीरच्या पारितोषिकसाठी आपले पाहुणे आता येतील आणि आपण हे बक्षीस देणार आहोत. फिरोज आपला जोडीला आहे. मात्र तोपर्यंत फिरोज आपण नक्की तुझ्याशी बोलूया. कैसा लगा यहाँ पे बॉलिंग करके? सर काफ़ी अच्छा लगा. हर साल जब भी रतन बुआ होता है तो खेलने की काफ़ी इच्छा होती है. खेल के बॉलिंग डाल के बहुत अच्छा लगा और मैन ऑफ द मैच मिला तो काफ़ी अच्छा लग रहा है. और जो यॉर्कर आज आपने डाले, यॉर्कर के लिए खास प्रैक्टिस करते हो या नेचुरली आ जाता है? नहीं सर, प्रैक्टिस करना पड़ता है. यॉर्कर के लिए तो काफ़ी प्रैक्टिस करना पड़ता है सर. बहुत बहुत शुक्रिया. तर आता आपले पाहुणे येत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत. फिरोजने बताया यॉर्करसाठी प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस करा मित्रांनो. प्रॅक्टिस डॉक्टरला करावी लागते, चार्टर्ड अकाउंटंटला करावी लागते, वकीलला करावी लागते, प्रॅक्टिस खेळाडूला पण करावीच लागते. तर आता बक्षीस वितरण आपण घेणार. अनंता पाटील